नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो. आर्थिक गुन्हेगारीची पाळेमुळे कितीही दूरवर गेली असली तरी ती शोधून काढावीच लागतात. नाहीतर सर्वसामान्य नागरिकांपासून ते देशाच्या अर्थव्यवस्थेपर्यंत सगळं होरपळून निघतं आणि त्याचे परिणाम दूरगामी असतात. आर्थिक घोटाळे होतात तरी कसे? याचे उत्तर आहे पराकोटीचा स्वार्थ आणि यंत्रणा आपण आपल्याच फायद्यासाठी कशी खेळवू शकतो याचा अहंकार. ही गुन्हेगारी व्हाईट कॉलर प्रकारात मोडत असल्यामुळे त्यांचे सूत्रधार, सहाय्यक आणि कार्यपद्धती शोधून काढण्यासाठी सरकारी आणि खाजगी यंत्रणेचा कस लागतो. मी आजच एक पॉडकास्ट ऐकत होते आणि त्याच्यामध्ये एक कॉनमॅन ची मुलाखत होती. एक हार्वर्ड प्रोफेसर लेक्स फ्रीडमॅनचा हा पॉडकास्ट आहे, तुम्ही सगळे बघू शकता. आणि तो घेतला आहे, हा कॉनमॅन आहे, त्याचं नाव मॅथ्यू कॉक्स. लेक्स फ्रीडमॅनने घेतलेला हा इंटरव्ह्यू एका $55 मिलियन फ्रॉड केलेला आणि FBI मोस्ट वॉन्टेड क्रिमिनल अशा या व्यक्तीचा हा पॉडकास्ट आहे. त्याचा इंटरव्ह्यू असा हा पॉडकास्ट आहे आणि त्याच्यामध्ये तो शिक्षा भोगून परत आलेला आहे आणि ही टॉक्स अबाउट की किती सोपं असतं बँकेमधले आणि इतर लीगल सिस्टीम्समधले जे डिस्क्रिपन्सीज असतात त्या किती इझिली तोडता येतात, मोडता येतात आणि अशा पद्धतीने फ्रॉड कसं करता येतं हे त्यांनी खूप छान पद्धतीने त्या पॉडकास्टमध्ये एक्सप्लेन केलं आहे. भारतातल्या अशाच गाजलेल्या आर्थिक घोटाळ्यांचा आढावा घेणारं आणि त्यांची कार्यपद्धती म्हणजे मॉडस ऑपरेंडी रंजकपणे आणि सोप्या भाषेत समजावून सांगणारं पुस्तक राजहंस तर्फे प्रकाशित केलं आहे. ते म्हणजे आर्थिक गुन्हेगारीचे अंतरंग, हर्षत्य हायडेनबर्ग. गुणवान, अभ्यासू आणि आर्थिक गुन्हेगारी शोधून काढणारा तगडा अनुभव असलेल्या अपूर्वा जोशी यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. मी डॉक्टर संगीता काळे, पुणे इंटरनॅशनल सेंटरतर्फे आणि त्यामधल्या पुणे संवाद कार्यक्रम शृंखलेमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत करते. आणि आज आपण आर्थिक गुन्हेगारीचे अंतरंग, हर्षत्य हायडेनबर्ग या पुस्तकावरती गप्पा मारणार आहोत. हे पुस्तक डॉक्टर अपूर्वा प्रदीप जोशी यांनी लिहिलेले आहे. मिस्टर राहुल रेणावीकर हे या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत. मी या दोघांची ओळख करून देते. आर्थिक गुन्हेगारीचे अंतरंग या प्रस्तुत पुस्तकाच्या लेखिका डॉक्टर अपूर्वा जोशी या रिस्क प्रो मॅनेजमेंट कन्सल्टिंग प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या टेक्नॉलॉजी अँड ड्यू डिलिजन्स डिपार्टमेंटच्या प्रमुख आहेत. त्या भारतातील सर्वात लहान वयाने असलेल्या सर्टिफाईड फॉरेन्सिक अकाउंटिंग प्रोफेशनल अँड सर्टिफाईड फ्रॉड्स एक्झामिनर आहेत. अलीकडेच गोल्डमन सॅक फाउंडेशन आणि IIM बँगलोर यांच्या संयुक्त विद्यमाने त्यांची निवड 10,000 विमेन या प्रतिष्ठेच्या जागतिक उपक्रमाच्या सदस्य म्हणून त्यांची निवड झाली आहे. त्यांनी संपादन केलेल्या व्यावसायिक यशाची नोंद खूपच विस्तृत आहे आणि आजच्या या पुस्तकाच्या डिस्कशनमधून आपण त्यांना जवळून ओळखणार आहोत. आणि आपल्याबरोबर आहेत मिस्टर राहुल रेणावीकर. राहुल रेणावीकर हे वाणिज्य शाखेतील पदव्युत्तर पदवीधर असून ते चार्टर्ड आणि कॉस्ट मॅनेजमेंट अकाउंटंट देखील आहेत. त्यांच्याकडे 29 वर्षांपेक्षा जास्त कामाचा अनुभव आहे. त्यापैकी सुमारे 6 वर्षे टाटा मोटर्स आणि 16 वर्षे बिग 4चे कन्सल्टंट म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे. ते सध्या ॲक्युरिस ॲडवायझर्स प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आहेत. ते स्टार्टअप आणि नवीन तंत्रज्ञानावर केंद्रित कंपन्यांचे धोरणात्मक सल्लागार अशी सेवासुद्धा प्रदान करतात. ते पुणे इंटरनॅशनल सेंटरचे आजीव सदस्य आहे आणि त्यांनी डॉक्टर विजय केळकर आणि ज्येष्ठ वकील डॉक्टर श्री अरविंद दातार यांच्यासोबत GST पॉलिसी पेपर्सचे 6 लेखन पुस्तकं पॉलिसी पेपर्स लिहिलेले आहेत. मी आता डॉक्टर अपूर्वा जोशी आणि श्री राहुल रेणावीकर यांना मंचावर बोलवते आणि राहुल यांना कार्यक्रमाला पुढे सुरू करण्याची विनंती करते. डॉक्टर अपूर्वा, श्री राहुल. थँक्यू डॉक्टर काळे. नमस्कार सर्व मंडळी. एक चांगलं आहे की बसून बोलायचं आहे आज इथे.
कारण जनरली मी त्या पोडियममध्ये दिसत नाही, सो त्यामुळे इट इज ऑलवेज बेटर टू बी विजिबल. आज खूप छान वाटतं इथे येऊन 2 कारणासाठी. एक म्हणजे डॉक्टर अपूर्वाचं हे पुस्तक आहे, ते स्वतः मी वाचलं आहे ऑफकोर्स. आणि जसं मी CA झालो आहे असं आत्ता जसं म्हणाल्या त्या, की परीक्षेच्या दिवशी पुस्तकं काही सेंटरवर घेऊन जायची नाही, त्यामुळे ते मी पुस्तक मी आज आणलेलं नाही आहे. आणि माझ्या मेमरीमधनं जेवढं मला प्रश्न पडतील आणि असतील ते मी सगळे अपूर्वाला विचारणार आहे. सो दॅट इज वन पार्ट. दुसरं म्हणजे IMDR हे माझं कॉलेजमधलं लाईफ जेव्हा मी सुरू केलं तेव्हा पहिलं ही बिल्डिंग ॲक्च्युली मी जेव्हा 11वीला ॲडमिशन घेतली BMCCला, तेव्हा BMCCमध्ये एवढी जागा नव्हती आणि 11वीचे क्लासेस इथे IMDRमध्ये भरायचे. सो आज इथे IMDRमध्ये येऊन मला एकदम माझी 11वी म्हणजे 1986, त्यानंतर मी 87 ॲक्च्युली, तर तेव्हा मी या बिल्डिंगमध्ये आलो होतो आणि एवढा सगळा आमूलाग्र बदल बघून मला खूपच बरं वाटतं. आणि आज मराठीत बोलायचं आहे बेसिकली, कारण सगळे माझे रिसर्च पेपर्स आणि डॉक्टर केळकरांबरोबरचं काम वगैरे सगळं इंग्लिशमध्ये आहे. त्यामुळे आज थोडे मराठीमध्ये इंग्लिश शब्दही घुसतील, त्याबद्दल पहिलंच तुम्हाला तुमची माफी मागतो. आणि ह्या कार्यक्रमाला सर्वांना सगळ्यांचं स्वागत करतो. अपूर्वा, मला वाटतं तुला दुसरा माईक घ्यायला लागेल, कारण इथे आहे मला वाटतं माईक, राईट? येस. तर हा पहिला प्रश्न जो आहे, कारण मी ते सगळे लिहून आणले, तिथे काय एवढे मेमरीला ताण नाही देता येणार. पण एक कॅव्हिएट आहे, म्हणजे एक स्टॅट्युटरी वॉर्निंग आहे. अपूर्वाने जे पुस्तक लिहिलं आहे ते सगळ्यांना सावधान करण्यासाठी लिहिलेलं आहे. त्याच्यापासून कोणीही प्रेरणा घ्यायची नाही आहे की मी असं करीन किंवा मी तसं करीन आणि अपूर्वाच्या पुस्तकात असं लिहिलेलं आहे, बहुतेक हे ट्राय करून बघू. याच्यासाठी अजिबात तिने असं पुस्तक लिहिलेलं नाही आहे. मी अकाउंटंट असूनसुद्धा बॅकग्राऊंड इंजिनिअरिंग असल्यामुळे, दोन्ही स्किल्स असल्यामुळे थोडं मला ते हे कॅव्हिएट घालणं फार महत्त्वाचं आहे. नाहीतर लोक उगाच उद्या सांगतील की हे पुस्तक वाटतायत सगळे आणि आपण हे वाचून आता चालू करू काहीतरी. सो माझा पहिला प्रश्न तुला असा आहे अपूर्वा, की अकाउंटिंग आणि फॉरेन्सिक अकाउंटिंग याच्यामधला मेन फरक काय, आणि तू ह्या क्षेत्रात कशी काय आलीस, हा पहिला प्रश्न. थँक्यू राहुल, थँक्यू संगीता मॅडम. इंट्रोडक्शन तुम्ही छान दिली आमची. PIC टीम आणि इथे उपस्थित असलेल्या सर्वांना माझा नमस्कार. अकाउंटिंग आणि फॉरेन्सिक अकाउंटिंगमध्ये बराच मोठा फरक आहे. बोलताना तर वेळोवेळी मी सांगेनच की हा कसा फरक आहे, पण मी सुरुवात इथून करेन. माझी सुरुवात फॉरेन्सिक अकाउंटिंग या क्षेत्रामध्ये कशी झाली. सर्वप्रथम आपण फॉरेन्सिक अकाउंटिंग असतं काय हे जाणून घेऊयात. सो अकाउंटिंगच्या पलीकडे किंवा ऑडिटच्या पलीकडे, नंबर्सच्या पलीकडे जे शास्त्र असतं ते फॉरेन्सिक अकाउंटिंग. फॉरेन्सिक अकाउंटिंग म्हणजे अकाउंटिंगचं नॉलेज, ऑडिटिंगचं नॉलेज, इन्व्हेस्टिगेटिव्ह टेक्निक्स, आणि त्याच्यामध्ये 2003 साली मयूर जोशींनी ही डेफिनेशन बदलून त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजी हा अँगल इंट्रोड्यूस केला. सो जिथे या 3 गोष्टींचा संबंध येतो तिथे फॉरेन्सिक अकाउंटिंगचं काम चालतं, फॉरेन्सिक अकाउंटंट्सचं काम चालतं. म्हणजे हे नक्की लोक करतात काय, की ज्या वेळेला एखादा फ्रॉड झालेला आहे म्हणून आम्हाला आमच्यासारख्या फॉरेन्सिक अकाउंटंट्सना बोलवलं जातं, तर तिथे पहिल्यांदा आम्हाला बघावं लागतं की फ्रॉड झालेला आहे का खरंच. प्रिलिमिनरी काही एक्झामिनेशनमधनं हे समजा व्हेरीफाय झालं की हो इथे फ्रॉड झालेला असावा, तर मग हा फ्रॉड कुणी केला, हा फ्रॉड किती मोठा आहे, या फ्रॉडचं क्वांटिफिकेशन करावं लागतं की एक्झॅक्टली हा फ्रॉड, याची अमाऊंट एक्झॅक्टली किती आहे. आणि हे सगळे अशा प्रकारचा सगळा डेटा, अशा प्रकारची सगळी माहिती ही एव्हिडन्सेसच्या रूपात घेऊन पुढे समजा कंपनी किंवा बँक ज्यांनी आम्हाला एंगेज केलेलं आहे हे जर कोर्टात जाणार असतील तर अशा पद्धतीने तुम्हाला तो कोर्टाला रिपोर्ट द्यावा लागतो, ज्याच्यामध्ये लिटिगेशन सपोर्ट हाही एक अँगल येतो. हे झालं फॉरेन्सिक अकाउंटिंगबद्दल. मी या क्षेत्रात कशी आले, तर मी मूळची सोलापूरची. माझं ज्ञानप्रबोधिनी मधून शिक्षण झालेलं होतं शाळेतलं, आणि मी CA करायला सुरुवात केलेली होती. त्यावेळेला CAमध्ये आम्हाला 2007-08मध्ये 3.5 वर्षाची आर्टिकलशिप असायची. मग आता आर्टिकलशिप कुणाकडे करायची, कुठली फर्म, या सगळ्याच्या शोधात मी पुण्यामध्ये आलेली होते. आमच्या सर्वांसाठी एक सर्वात महत्त्वाची साईट असते म्हणजे मनी कंट्रोल. त्याच्यावर कुठल्या CAंना कोट केलेलं आहे वगैरे हे शोधत असताना मी CA मयूर जोशी यांच्या इन्व्हेंटरी फ्रॉड याच्यावर लिहिलेलं एका आर्टिकल समोर आले, आणि मला असं झालं मी हा शब्द पहिल्यांदाच ऐकला आहे, हे काय आहे इन्व्हेंटरी फ्रॉड, हे कोण CA आहेत. म्हणून त्यांचा मी शोध घेत
पुढे त्यांच्या ऑफिसमध्ये नवी पेठेमध्ये मी गेले. बोलता बोलता त्यांनी माझा इंटरव्ह्यू घेऊन टाकला आणि मला तिथेच त्यांनी सांगितलेलं होतं, जानेवारी 2008ची गोष्ट ही, की त्यांच्याकडे फॉरेन्सिक अकाउंटिंग या क्षेत्रातली आर्टिकलशिप आहे, नवीन काहीतरी आहे, नेहमीचे टॅक्स रिटर्न किंवा लॉ ऑडिट हे करण्यापेक्षा काहीतरी नवीन आहे, तुला करायला आवडेल का? त्यावेळेला मी हे चॅलेंज ॲक्सेप्ट केलं, कारण मी म्हटलं की आपल्याला नाही जरी आवडलं तरी आपण काहीतरी बदलून दुसरं करू शकतो, आपल्या हातामध्ये चांगला टाईम आहे. आणि त्यावेळेला एवढं काही गुगल आणि सर्च इंजिन आणि सोशल मीडिया इतकं काही नव्हतं, त्याच्यामुळे काय फॉरेन्सिक अकाउंटिंग हे फक्त ते जे बोलतील ते मी ऐकलेलं होतं आणि हो म्हणलेलं होतं. असा असा माझा या क्षेत्रातला खरा तर प्रवास चालू झाला. दुसऱ्या दिवशी त्यांच्या ऑफिसमध्ये जॉईन झाल्यापासून त्यांनी मला हिला काही माहिती आहे का, हिला बॅलन्स शीट वाचता येत आहे का, या कशाचीही पर्वा न करता त्यांनी डायरेक्ट मला बेंगलोरमधल्या एका असाइनमेंटवरती पाठवलेलं होतं. आणि तिथे मला माझं डोकं लावायचं होतं की फ्रॉड कसा शोधायचा, कसा झाला असेल फ्रॉड. तिथे ती एक केस छोटीशी मी लगेच इथे सांगेन. ती एक इंटरेस्टिंग केस होती. मी अगदी 18 वर्षाची होते आणि माझ्यासाठी तर ती खूप मोठी केस होती. तिथे खूप मोठं होलसेल धंदा करणारा हा म्हणजे बिझनेस होता. होलसेल धंदा म्हणजे कसा, की मी एखाद्या दुकानदाराकडे गेले आणि त्याच्याकडनं काहीतरी विकत घेतलं असं नव्हतं. दुकानदार त्यांच्याकडे जे माल ठेवतात तो माल सगळा ते या बिझनेसकडनं विकत घ्यायचे. तिथे फ्रॉड झालेला होता आणि तिथे फ्रॉड कुठला झाला आहे, किती झाला आहे ते आम्हाला शोधायचं होतं. 5-6 दिवस गेले. सगळं आम्ही वेगवेगळ्या लोकांना भेटलो, लोकांशी बोललो, अकाउंटिंग सॉफ्टवेअर बघितलं, सगळं काही व्यवस्थित होतं. एक शेवटची गोष्ट करायची राहिलेली होती, ती म्हणजे इन्व्हेंटरीचा काउंट घ्यायचा राहिलेला होता. मग इन्व्हेंटरीचा काउंट घ्यायला मी त्यांच्या वेअरहाऊसच्या इथे गेलेली होते. तर तिथे वेअरहाऊसचा जो माणूस होता तो कन्नड बोलणारा होता. मग मी त्याला कसंबसं समजावलं की मी CA फर्ममधनं आलेली आणि मला तिथे इन्व्हेंटरीचा काउंट घ्यायचा आहे. या इतक्या सोप्या गोष्टीला तो माझ्यावरती आरडाओरडा करायला लागला. सो मला एवढंच त्यावेळेला कळलं की इथे काहीतरी गडबड आहे, कारण CA येऊन इन्व्हेंटरीचा काउंट घेतात ही खूप नॉर्मल गोष्ट आहे. याच्यासाठी कुणी इतकं इरिटेट किंवा इव्हेजिव्ह व्हायची गोष्ट नव्हती. माझ्यासमोर एक मेझानाईन फ्लोअर होता. मी त्या माणसाकडे दुर्लक्ष केलं आणि मी ते सरळ त्या फ्लोअरवर चढले आणि तिथे काही TVचे बॉक्सेस ठेवलेले होते. ते मी काउंट करायला लागले आणि मला एकदम लक्षात आलं माझ्या पेनाच्या धक्क्याने एक बॉक्स हलतोय. मला असं झालं, एवढा मोठा TVचा बॉक्स आणि तो आपल्या पेनाच्या धक्क्याने कसा हलतोय. मग ते उघडून पाहिलं तर आतमध्ये एकही TV नव्हता. असं करत करत तो माणसं जमत होता आणि मी TVचे बॉक्सेस उघडत होते. एकही बॉक्स त्या TVमध्ये नव्हता आणि तिथे सगळी फेक इन्व्हेंटरी होती. तिथे मला लक्षात आलं की इन्व्हेंटरी फ्रॉड म्हणजे इन्व्हेंटरी फ्रॉडमधली एक झलक तिथे लक्षात आली की फेक इन्व्हेंटरी म्हणजे काय असते. मग तिथून खाली उतरल्यानंतर मी माझं ऑब्झर्वेशन ऑब्व्हियसली माझ्या टीमला सांगितलं आणि पुढे आमचं इन्व्हेस्टिगेशन व्यापक बनत गेलं. याच्यामध्ये मला हेही एक लक्षात आलं की ही फक्त फेक इन्व्हेंटरी नव्हती. ही इन्व्हेंटरी ऑडिटर्सना दाखवून, बँकेला दाखवून, बँकेकडनं याच्यावर लोन घेतलं जात होतं. आता ते लोन कुठल्या पर्पजसाठी वापरलं जात होतं ही गोष्ट वेगळीच होती. पण अशा प्रकारे माझी या क्षेत्रामध्ये सुरुवात झाली. नाईस, इंटरेस्टिंग. डॉक्टर काळे, तुम्हाला काही बोलायचं आहे याच्यावर? ओके. तू एकटीच हे करायचीस तेव्हा, का तुझ्याबरोबर कोणी बॉडीगार्ड वगैरे असं कोणी असायचं? नाही, माझ्याबरोबर कोणी बॉडीगार्ड नसायचं. पण मला इथे नक्की एक गोष्ट सांगायला आवडेल की फॉरेन्सिक अकाउंटिंग हे एकट्या दुकट्या अकाउंटंटचं काम नाही आहे. इथे वेगवेगळ्या स्किलसेटची लोकं टीम म्हणून एकत्र काम करत असतील तर एखादी केस शोधणं जास्त सोपं होतं. म्हणजे मी म्हटलं तसं की लॉ तुम्ही शिकला असाल, तुमच्या लॉचा इथे उपयोग होऊ शकतो. अकाउंटिंग ऑडिट येणं हे तर इम्पेरेटिव्ह आहे, त्याच्या पुढे फॉरेन्सिक आहे. त्याच्यामुळे अकाउंटिंग ऑडिटचं नॉलेज महत्त्वाचं असतं. आत्ता मी तुम्हाला सांगितलं तसं की 1940 साली अमेरिकेमध्ये मॉरिस पेल्युबेट नावाच्या माणसाने ह्याच्यावरती खूप काम केलेलं होतं आणि त्याने पहिल्यांदा त्यावेळेला फॉरेन्सिक अकाउंटिंगची व्याख्या, डेफिनेशन मांडलेली होती. त्याला पुढे मयूर जोशींनी एक नवं रूप देऊन 2003 साली त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजी अँगल ॲड केला. कारण आताचे जे फ्रॉड घडत आहेत ते सगळे टेक्नॉलॉजी वापरून घडत आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला टेक्नॉलॉजीचं ज्ञान असणं ही आवश्यक आहे. सो माझ्याबरोबर बॉडीगार्ड नसतात, पण अशा सगळ्या प्रकारची अशा बॅकग्राऊंडची लोकं असतात. नाही, कारण हे खूपच धाडसाचं काम आहे की नाही? म्हणजे आय थिंक एव्हरीबडी विल ॲग्री की म्हणजे एक मुलगी असं करते, 18 वर्षाची मुलगी करते, त्यावेळेस 18 वर्ष. माझे दिवस मला आठवले अकाउंट ऑडिटिंगचे. तो माझं पुण्याचंच CA फर्म होती आणि आमच्या वेळेस असं काही नव्हतं. ॲक्च्युली असायला पाहिजे होतं, कारण मी सुद्धा बरंच फॉरेन्सिक आणि याच्याबद्दल गूढ बाबतीबद्दल मला फार इंटरेस्ट आहे. आणि आपली टॅक्स सिस्टीम अशी की ती गूढच आहे, म्हणजे अजून ती सिम्प्लिफाय करायला खूपच वर्ष लागतील. तर आमच्या ऑडिट फर्ममध्ये असं होतं की आम्ही गुजरातमध्ये बरेचसे ऑडिट्स करायचो, अहमदाबाद, बडोदा. मग इथे
कोल्हापूर नाशिक वगैरे. आणि त्यावेळेस काय होतं, बेटी बचाव बेटी पढाओ वगैरे जे होतं ते त्यावेळेसही होतं. त्यामुळे आमच्या फर्ममध्ये मुली जास्ती होत्या आणि मुलं कमी होती. अच्छा. त्यामुळे ऑडिट टीम ही एक मुलगा आणि 2 मुली असं ती हे असायची. का तर तो मुलगा त्या 2 मुलींचं संरक्षण करेल. आणि माझ्या केसमध्ये असं होतं की माझ्या त्या 2 मुली ज्या माझ्याबरोबर असायच्या त्या माझ्यापेक्षाही फिजिकली खूपच स्ट्रॉंग होत्या आणि मी अजून थोडा बारीक होतो म्हणजे. त्यामुळे माझ्या केसमध्ये ते उलटं असायचं की माझ्या प्रोटेक्शनसाठी त्या दोघी असायच्या असं होतं. पण आय थिंक तुझं पहिलंच असं मयूर सरांनी तुला पहिलंच असं असाइनमेंट दिलं. पण असे काही घटना घडली का की तुला त्याच्याबद्दल अट्रॅक्शन वाटायला लागलं? म्हणजे एक तू ऑफकोर्स मनी कंट्रोलवरनं बघून आलीस, पण असं काय घडलं का की नाही नाही हेच आता माझं क्षेत्र आणि याच्यातच मी आता काहीतरी, तर अशी काही घटना किंवा असं काही झालं होतं का तुझ्या? राईट. सो हा छान क्वेश्चन आहे, कारण इथे म्हणजे इथे तुम्हाला जे पुस्तक दिसतंय ना, तर त्या पुस्तकाचा सगळा गाभा म्हणजे सत्यमची स्टोरी आहे. आता वाय सत्यम, मी सत्यमची स्टोरी का चूज केली ते सांगते आणि मग ह्या उत्तराकडे येते. सत्यमचं इन्व्हेस्टिगेशन हे माझ्या कंपनीला मिळालेलं होतं. सत्यमचं इन्व्हेस्टिगेशन ज्या वेळेला चालू झालं 7 जानेवारी 2009, ज्या दिवशी रामलिंगा राजूने सेबी चेअरमनला पुढे पत्र लिहून सांगितलं की हो मी घोटाळा केला आहे आणि मी हा घोटाळा 7 वर्ष करतो आहे. त्यावेळेला शेअर मार्केटमध्ये, भारतीय शेअर मार्केटमध्ये नाही पण बाहेरच्या शेअर मार्केटमध्ये लोकांची, इन्व्हेस्टर्सची झोप उडालेली होती आणि कधी काळी 7,500पर्यंत जाऊन आलेला शेअर 6 रुपयांवर आलेला होता. तर हे काम CBCIDने फॉरेन्सिक अकाउंटंट्स एंगेज करायचे होते. त्यावेळेला मयूर जोशींना महाराष्ट्रातनं पाचारण केलं गेलेलं होतं आणि मयूर जोशी हा CBCIDच्या मल्टीडिसिप्लिनरी इन्व्हेस्टिगेशन टीमचा खूप महत्त्वाचा पार्ट होते. त्यावेळेला मी नुकतंच सरांच्या हाताखाली 1 वर्ष झालेलं होतं मला आर्टिकलशिप सुरू करून. तर प्रत्येक इन्व्हेस्टिगेशनमध्ये असं होतं की सगळ्याच्या सगळ्या फॅक्ट्स काही मीडियासमोर येत नाहीत, तशा आणल्या जातही नाहीत. बऱ्याच संवेदनशील अशा या फॅक्ट्स असतात. पण मी हे इन्व्हेस्टिगेशन खूप जवळून पाहिलेलं होतं आणि रादर सर ज्या वेळेला हैदराबादवरनं परत आले होते इन्व्हेस्टिगेशन कन्क्लूड करून, त्यावेळेला ते आम्हाला सोप्यातल्या सोप्या भाषेमध्ये सांगायचे की काय झालेलं होतं, कसा हा फ्रॉड झालेला होता. हा फ्रॉड म्हणजे 5-6 प्रकारच्या वेगवेगळ्या आयडियाज वापरून झालेला होता. त्यावेळेलाच मी ठरवलेलं होतं की आपल्याला या फ्रॉडबद्दल कधीतरी लिहिलं पाहिजे, कारण ज्या वेळेला मी हा फ्रॉड जवळून पाहिलेला होता त्यावेळेला फर्स्ट टाईम असं झालेलं होतं की कुठल्या तरी फॉरेन्सिक अकाउंटंटची मुलाखत घेतली जात होती. मी माझ्या सरांना दररोज वेगवेगळ्या चॅनल्सवरती पाहायचे. सो सत्यमची घटना ही प्रोफेशनली माझ्यासाठी माझ्या आयुष्याला एक वळण देणारी घटना होती, कारण मी ज्यांच्याकडे आयडल म्हणून बघत होते ते काहीतरी खूप मोठं काम करत होते एवढंच मला कळत होतं, कारण त्यावेळेलाही मला अजून या फील्डचा आवाका पूर्ण समजलेला नव्हता. पण मला असं वाटत होतं की ते जर इतकं मोठं काम करतायत, ते नॅशनल TV न्यूज चॅनल्सवरती आलेलं आहे, तर आपलंही काम असं काहीतरी खूप महत्त्वाचं असायला पाहिजे की ज्याच्यामुळे गुंतवणूकदार, इन्व्हेस्टर्स किंवा आपण सोसायटी ॲट लार्ज याच्यासाठी आपण काहीतरी करू शकू, म्हणून मी या क्षेत्रामध्ये आले. इंटरेस्टिंग, कारण सत्यममध्ये जी फर्म होती PwC, मी त्याचाच भाग होतो. पण मी टॅक्समध्ये होतो, म्हणजे माझा आणि ऑडिटचा काही संबंध नव्हता. मी 3 वर्ष कशी आर्टिकलची संपून ऑडिट संपवलं, कारण मला लक्षात आलं होतं की आपण काहीतरी वेगळं करायचं आहे. सो त्यामुळे पण मी 7 जानेवारी 2009 ही माझी PwC दुबई, मी दुबईमध्ये सेकंडमेंट होतो विथ दी ग्लोबल हेड, त्यांच्या ग्लोबल हेडबरोबर मी होतो आणि तिथे गव्हर्नमेंटला आम्ही व्हॅल्यू ॲडेड टॅक्स इम्प्लिमेंट करायला मदत करत होतो. आणि मग तो क्रायसिस आला होता आणि क्रायसिसनंतर गव्हर्नमेंटने ठरवलं की आपण या क्रायसिसमध्ये टॅक्स इम्प्लिमेंट करायचं नाही, तुम्ही तुमच्या सगळे घरी जा वगैरे असं त्यांनी चांगल्या गोडी गुलाबीत सांगितलं होतं की तुम्ही आता तुमच्या देशात जा. आणि त्या दिवशी माझा PwC दुबईमधला शेवटचा दिवस होता आणि मला अजूनही तो दिवस आठवतो आहे. ते सकाळी राजू साहेबांनी ते पत्र टाकलं आणि मी म्हटलं तर अरे तू निदान PwCचं नाव तरी घाला, कारण त्यांनी एक आपली निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह लिस्ट असते टॅक्समध्ये, अशी असते की एवढं सगळं टॅक्सेबल आहे, बाकी सगळं नॉन टॅक्सेबल, असं ते एक निगेटिव्ह लिस्ट आणि पॉझिटिव्ह लिस्ट. तर राजूने अशी ती निगेटिव्ह लिस्ट पण टाकली होती की मी हा फ्रॉड केला, पण ह्या लोकांचा ह्याच्याशी काही संबंध नाही. राईट. मग त्यात एक ऑडिटर किंवा असे काहीतरी नाव घातलं असतं तर बऱ्याचशा गोष्टी या सुखकर झाल्या असत्या तेव्हा. पण माझ्या बॉसने तेव्हा विचारलं मला की तुला इंडियाला परत जायचं आहे का तुला इथे काही करायचं आहे. मी म्हटलं, आणि आता म्हणजे when I connect the dots, की म्हटलं अच्छा आम्ही 6,000 लोक होतो तेव्हा फर्ममध्ये. म्हटलं जे काय 6,000चं व्हायचं ते माझं व्हायचं आहे, त्यामुळे जे काय होईल ते मी जाईन आणि बघू काय होतं ते. आणि म्हणजे तुमच्यासारखे मयूर सर, तुमच्यासारखे फॉरेन्सिक ऑडिटर्स असल्यामुळेच
जे न्याय मिळतो जो म्हणतो ना आपण की बाबा शेवटी एंड ऑफ द डे देअर जस्टिस, तसं ते झालं. आणि इट वॉज बेसिकली म्हणजे PWCचं असल्यामुळे त्यावेळेस ऑब्व्हियसली वी वेर इक्वल विक्टिम ऑफ फ्रॉड असं आमचं ते पहिल्यापासून स्टँड आहे. अँड दॅट्स करेक्ट ऑल्सो. आणि तुझ्या पुस्तकात पण इट हॅज कम आउट दॅट वे ओनली. पण रिसर्च, कारण का रिसर्च हा एक शब्द आहे. आणि डॉक्टर काळे इथे आहेत, ते फिजिक्सच्या मोठ्या रिसर्चर आहेत आणि PhD वगैरे त्यांनी त्याच्यातच केलेली आहे. तर रिसर्च हा अकाउंटिंगमधला रिसर्च किंवा आपल्या कॉमर्स फील्डमधला रिसर्च हा एक नवीनच भाग आहे असा. तर आता नवीन जी आहे पिढी त्यांना या रिसर्च ओरिएंटेड, कारण का रिसर्च म्हणलं तर स्टेम, दिस इज समथिंग विच इज म्हणजे तुमचं फंडिंग अवेलेबल असतं, ऑपॉर्च्युनिटीज अवेलेबल असतात. पण रिसर्च आपल्या अकाउंटिंगमधला किंवा कॉमर्समधला हा या फील्डमध्ये आता तुला काय नवीन नवीन हे दिसत आहेत किंवा तू कसं काय हे डेव्हलप केलं आहेस किंवा करतेस, आणि तुझे काय विचार आहेत ह्या रिसर्चबद्दल बेसिकली? सो हे फील्ड असं आहे, फॉरेन्सिक अकाउंटिंग फील्ड हे असं आहे की दरवेळेला दर एक केस नवीन नवीन असते. म्हणजे इवन आम्ही बँकांबरोबर काम करू, आम्ही इन्शुरन्स कंपन्यांबरोबर काम करू, आम्ही लिस्टेड कंपन्यांबरोबर काम करू, पण दर एक केस वेगवेगळी होत असते. त्याच्यामुळे त्याचा इन्व्हेस्टिगेशन करण्याचा पॅटर्नही वेगवेगळा असतो. सुदैवाने मी आर्टिकलशिप करत असताना आमची जी मेन इन्स्टिट्यूट आहे, इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया, त्यांचं एक अकाउंटिंग रिसर्च फाउंडेशन म्हणून आर्म आहे. तर त्यांनी आमच्याकडे म्हणजे माझ्या कंपनीकडे एक रिसर्च आउटसोर्स केलेला होता. तो त्यांना करून घ्यायचा होता, कारण त्यांनाही हेच माहिती होतं की मयूर सर बिईंग अ CA हा एकमेव माणूस आपल्याला फॉरेन्सिक अकाउंटंट माहिती आहे, त्याच्यामुळे हा माणूस आपल्याला या रिसर्च आणि या सगळ्या ह्याच्यात मदत करेल. तर तो रिसर्च कोणता होता, तर 9 ते 10 महिने आम्ही हा एक रिसर्च करत होतो. त्याचं नाव होतं अर्ली वॉर्निंग सिग्नल्स ऑफ कॉर्पोरेट फ्रॉड्स. म्हणजे तुम्ही डॉक्टरकडे गेल्यावर डॉक्टर तुम्हाला कशा पद्धतीने विचारतो हे झालं आहे का, आणि त्याच्यावर डिसाईड करतो की हे रेड फ्लॅग्स आहेत, म्हणजे या माणसाला या गोळ्या दिल्या पाहिजे किंवा याला हे झालं असेल. तसं आमच्याकडे जो रिसर्च दिलेला होता त्याची बोर्डस ऑपरेंडी काय होती की भारतात कुठल्या कुठल्या प्रकारची क्षेत्रं आहेत, वेगवेगळी क्षेत्रं म्हणजे मीडिया, बँक, नॉन बँकिंग फायनान्स कंपनीज आणि अशा बऱ्याच अशी कुठली कुठली क्षेत्रं काम करत आहेत, ह्या सगळ्या क्षेत्रांमध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे फ्रॉड होतात आणि या सगळे अशा प्रकारचे फ्रॉड्स प्रिव्हेंट करायचे असतील तर काय करता येईल, अशा प्रकारचा हा रिसर्च होता. सो याला खूप मोठा नॅशनल इम्पॉर्टन्स मिळालेला होता आणि मला माझ्या आर्टिकलशिपच्या काळामध्ये एक्झॅक्टली या रिसर्चवरती काम करायला मिळालं. आय वॉज नॉट सपोज टू वर्क ऑन दिस रिसर्च, पण तरीही मी याच्यावरती काम केलं, कारण त्याच्यामुळे म्हणजे आता तुम्ही जसं म्हटलात की मी का आले या फील्डमध्ये, तर त्याचं दुसरं कारण हा होतं की मला याच्यामध्ये काहीतरी इनोव्हेटिव्ह काम करता येत होतं आणि मला माझ्याही नॉलेजच्या कक्षा रुंदावतील अशा प्रकारचं काम मिळालेलं होतं. ज्या वेळेला रिसर्चच्या फाइंडिंग्स आम्ही मीडियाकडे पाठवल्या, त्यावेळेला 11 वेगवेगळी भारतातली क्षेत्र, त्याच्यामध्ये होणारे कॉमन फ्रॉड्स, 2 क्षेत्र आणि त्याच्यामध्ये होणारे कॉमन फ्रॉड्स, आणि मग हे सगळे फ्रॉड्स प्रिव्हेंट कसे करायचे याच्यावरती आम्ही एक वेगळ्या प्रकारचा फ्रॉड मॅट्रिक्स बनवलेला होता. मला माहितीही नव्हतं, पण मिंटपासनं फायनान्शियल एक्सप्रेस, इकॉनॉमिक टाइम्स, मराठी न्यूजपेपर्स याच्यामध्ये आम्ही ऑलरेडी कवर झालेले होतो. सो मला एवढं लक्षात आलं की हा जो रिसर्च आहे याचा आवाका काही फक्त लोकल नाही आहे, हा नॅशनल इम्पॉर्टन्स असलेला रिसर्च मी केलेला आहे आणि पुढे याची गरज जास्त लागत जाणार आहे सगळ्या लिस्टेड कंपन्यांना, बँकांना. त्याच्यामुळे आजतागायत आम्ही वेगवेगळे रिसर्च केले. म्हणजे हा रिसर्चचा बेस ठेवून बँकांमध्ये कुठल्या प्रकारचे फ्रॉड होतात, बँकांमधल्या फ्रॉड्सचे ट्रेंड काय पद्धतीने आत्ता चेंज होत आहेत, बाहेरच्या एखाद्या मोठ्या बँकेवर झालेले एखादा मोठा घोटाळा असेल बँकेमध्ये, त्याचा इंडियन स्टॉक मार्केटवरती परिणाम होऊ शकतो का, वेगवेगळ्या इन्शुरन्स कंपन्यांमध्ये कसे फ्रॉड होतात, हे सगळं अशा प्रकारचे सगळे रिसर्च मयूर जोशी स्वतः आम्हाला टीममध्ये घेऊन करायचे. त्यामुळे मी पाहिलं की या क्षेत्रामध्ये रिसर्चला भरपूर संधी आहे. मला आठवतं आहे की सरांनी इतकं काम करून ठेवलेलं आहे की 100 लोकांची PhD या सगळ्या मटेरियल हे घेऊन होईल इतकं काम याच्यामध्ये झालेलं आहे. लेटेस्ट रिसर्च जो माझ्या फर्मनी केलेला आहे तो, आता आपण सगळेजण क्रिप्टोकरन्सी हा बझवर्ड आहे. सो क्रिप्टोकरन्सीमध्ये वाटेल त्या स्कीम आजकाल जाहीर होत आहेत आणि तरुण मुलांना जास्तीत जास्त याच्यामध्ये अडकवलं जातं आहे, त्यांच्याकडनं पैसे काढले जात आहेत पण रिटर्न काहीच येत नाही आहेत. अशी तरुण मुलं घोटाळ्यांचा पार्ट होत आहेत. तर आम्ही एकदा क्रिप्टोकरन्सी ह्या काय असतात, कुठली एक्सचेंजेस आहेत, ती काय पद्धतीने काम करतात, ह्याच्यावरती रिसर्च केलेला होता. आणि त्या रिसर्चमधलं एक छोटंसं फाइंडिंग सांगते. 800पेक्षा जास्त क्रिप्टोकरन्सी या जगामध्ये अस्तित्वात आहेत.
त्या करन्सीची नावं घेऊन पुढे काही लोकांनी डमी करन्सीज बनवल्या आणि त्याच्याखाली पैसे गोळा केले, ही गोष्ट वेगळी. सो रिसर्चला या क्षेत्रामध्ये भरपूर स्कोप आहे. बरं, म्हणजे 800 नुसत्याच क्रिप्टोकरन्सीची नावं आहेत आणि त्याच्या पुढे अजूनही फेक किती असतील माहीत नाही. माहीत ओके. आता आपल्याकडे राम मंदिर होतं आहे परवा 22 तारखेला, तर त्या राम मंदिराच्या नावाखाली पण भरपूर चाललेलं आहे काय काय, आणि आय एम शुअर तुमच्याकडे येईलच अनुषंगाने. पण मला एक सांग, फॉरेन्सिक ऑडिटर किंवा फॉरेन्सिक इन्व्हेस्टिगेटर हे होण्यासाठी काय काय बेसिक क्वालिटीज, कारण मी का विचारतो हा प्रश्न, कारण आमच्या वेळेस आम्ही जेव्हा ऑडिट करायचो तेव्हा ॲक्च्युली फिजिकल फाईल असायच्या, म्हणजे कम्प्युटर वगैरे काही एवढे विशेष नव्हते. आणि मी स्वतः 3 वर्ष कॅश आणि बँकचं ऑडिट करायचो, फॉर द सिम्पल रिझन की तुम्ही कंपनीमध्ये कुठलाही बिझनेस करत असाल, शेवटी इट इज कमिंग डाऊन टू कॅश ऑर बँक. म्हणजे तुम्हाला वेंडरला पेमेंट करायचं आहे, कस्टमरकडनं पेमेंट घ्यायचं आहे, एम्प्लॉईजला पेमेंट काही करायचं आहे, तर यू हॅव टू लुक ॲट द कॅश अँड बँक. आणि मी मुद्दामून कॅश अँड बँक करायचो ॲज अ फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर आर्टिकल स्टुडंट, कारण मला तो बिझनेस कळायचा मग. आणि आमच्या वेळेस थँकफुली हर्षद मेहता वगैरे असले प्रकार झाले नव्हते, त्यामुळे आम्ही एक छान, म्हणजे स्टॅट ऑडिटर जरी असलो तरी आम्ही एक छान ट्रान्झॅक्शन ऑडिट करायचो. एक महिनाभर त्या कंपनीत जाऊन त्या कंपनीचं काय बिझनेस आहे, कुठे काय चाललं आहे, हे सगळं आम्हाला माहीत असायचं. आणि मी एकच दुसऱ्या वर्षाला होतो आणि मी एक IPOने केली होती कंपनीचं, ऑफकोर्स नाव घेऊ शकत नाही मी. त्याने एक IPO केलं होतं आणि मी कॅश अँड बँक करत होतो. आणि एक मुंबईचे, इथे पुण्यातलीच कंपनी होती, आणि मुंबईचे ब्रोकर्सचं मला काही काही बिलं सापडली तिथे, आणि बरीच मोठी बिलं होती, 7 लाख 8 लाख त्यावेळेस, म्हणजे 92-93मध्ये. आणि काय नाही, त्याच्यावर फक्त ते लिहिलेलं प्रोफेशनल सर्व्हिसेस वगैरे वगैरे. तर मला काय, मी काहीतरी वेगळं आहे हे म्हणून मी आपलं इमान इतबारे नोटिंग करून ठेवलं होतं. त्या आमचा एक फॉर्मॅट होता की पार्टनर रिव्ह्यूसाठी काही असेल तर त्याच्यावर नोटिंग करून ठेवायचं. तर हे मी नोटिंग करून ठेवलं, आणि मग ते पार्टनरच्या लक्षात आलं, आणि मग पार्टनरनी जेव्हा डिस्कस केलं तेव्हा इट टर्न आउट टू बी लाईक अ ॲडव्हान्स पेमेंट फॉर शेअर रिगिंग. जेव्हा तो IPO लिस्ट होईल तेव्हा द ब्रोकर्स हॅव टू रिग द प्राईस, मार्केटमध्ये वर जाईल प्राईस, आणि मग याच्यासाठी सगळं ते पेमेंट होतं. आणि मला आठवतं आहे, पार्टनर आमचे मुंबईला असायचे, तर मला त्यांनी मुंबईला बोलून घेतलं आणि मला त्यांनी म्हणजे कौतुक केलं माझं की तू जर लिहिलं नसतंस त्या दिवशी हे, तर हे आम्हाला कोणालाच कळलं नसते कुठेतरी. आणि आता तर काय, तुम्हाला सगळे आउटलायर प्रोग्राम्स आहेत, आणि आता तर इट इज सो इझी. बट एक जी क्वालिटी आहे जी मला वाटते, आणि मी तेवढंच एक फॉरेन्सिक टाईप ऑडिट केलं असेल तेव्हा, की तुम्ही काहीतरी, म्हणजे नजर तुमची अशी पाहिजे की काहीतरी हे हटके आहे, हे काहीतरी वेगळं आहे. इट इज नॉट वन ऑफ द 1000, इट इज वन फ्रॉम द 1000. तो हा ऑफ आणि फ्रॉमचा जो फरक आहे, दॅट इज वन क्वालिटी दॅट आय एम शुअर तुमच्याच्यामध्ये. अशा काही अजून क्वालिटीज तू लिस्ट करू शकशील का की यू कॅन बी अ सक्सेसफुल फॉरेन्सिक ऑडिटर? एक महत्त्वाची क्वालिटी नॉर्मल अकाउंटिंग प्रोफेशनल आणि फॉरेन्सिक ऑडिटरमध्ये आहे ती फायनान्शियल सिक्स सेन्स. तो डेव्हलप हा कामं करूनच होतो. म्हणजे मी असं म्हणणार नाही की तो आपल्यात उपजत येतो, पण फायनान्शियल सिक्स सेन्स हा खूप महत्त्वाचा असतो. आता मी एक छोटंसं उदाहरण परत एकदा ह्या आपल्या बुकला कनेक्ट करून देईन. मगाशी तू आणि अजून एक प्रश्न विचारलेला होता की मुलं आजकाल खूप सॉफ्टवेअर वापरत आहेत, आणि त्यांच्यासाठी काय आपल्याला हा मेसेज देता येईल. तर आजकाल मुलं जी ग्रॅज्युएट होत आहेत ती जॉब मार्केटमध्ये जात आहेत. जॉब मार्केटमध्ये आता फ्रॉड करणारे किंवा क्रिमिनल माइंडसेट असणारी लोकं आता एकत्र येऊन वेगवेगळ्या मुलांना वेगवेगळ्या पद्धतीने, कधी जॉबचा आमिष देऊन, कधी आता मी म्हणलं तसं इन्व्हेस्टमेंट किंवा क्विक मनीचा आमिष देऊन ह्या लोकांना पुढे फ्रॉडच्या त्यांच्या जाळ्यामध्ये अडकवतात. ही मुलं का अडकतात? कारण त्यांच्याकडे तो सिक्स सेन्स डेव्हलप झालेला नसतो, क्विक मनी तरी हवी असते, किंवा दे आर आउट इन द मार्केट विदाउट द आर्मर ऑफ फॉरेन्सिक अकाउंटिंग. हे शिक्षण का महत्त्वाचं आहे? त्याचं एक उदाहरण म्हणजे ज्यावेळेला मयूर सर फॉरेन्सिक ऑडिट करत होते सत्यमचं, त्यावेळेला ही केम अक्रॉस अन अकाउंटंट जो आय थिंक इंटरनल ऑडिट टीममधला होता सत्यमचा. हा माणूस खरं तर खूप ब्रिलियंट होता आणि याचं करिअरही आधी खूप ब्रिलियंट होतं. मग हा या सगळ्या फ्रॉडचा पार्ट कसा काय झाला? तर त्याला विचारल्यावर हे लक्षात आलं, त्याची बॅकग्राऊंड ही अशी कळली की
हा माणूस अत्यंत ब्रिलियंट सी ए होता. हा फर्स्ट अटेम्प्ट काहीतरी सी ए पास झालेला होता. याने इथे त्या काळामध्ये SAPचं ट्रेनिंग घेतलेलं होतं आणि त्या 2000 सालामध्ये हैदराबादमध्ये अशा सेवा अगदी मोठ्या होत्या की ज्याच्यात तुम्ही कुठलं महत्त्वाचं ट्रेनिंग घेतलं असेल तर तुम्हाला तुमच्या बाहेर विजा वगैरे करून ही लोकं बाहेर पाठवून तुमचे जॉबही तुम्हाला मिळवून देत होती. हा माणूस असाच बाहेर गेलेला होता. त्या सेम काळामध्ये रामलिंगा राजू हा तेलगू लोकांची अस्मिता किंवा सिकंदराबादचा बिल गेट्स म्हणून नावारूपाला येत होता. आणि इकडे हा जो अकाउंटंट बसलेला होता इंडियामध्ये, यालाही काहीतरी करायचं होतं आपल्या देशासाठी. आणि त्या ह्याच्यात हा कधीतरी इथे आला असेल इंडियामध्ये. त्याला बरोबर रामलिंगा राजूने हेरलं का, कारण याला काहीतरी आपल्या देशासाठी करायचं होतं. त्याला अशा पद्धतीचं पॅकेज दिलं की जे तो माणूस डिनाय नाही करू शकला आणि तो परत अमेरिकेला न जाता इथेच थांबला. सत्यमचा पार्ट बनला. सत्यममध्ये याचं काम काय होतं की फॅमिली मेंबर्स त्यांच्यातली ट्रान्झॅक्शन्स आणि सत्यम मेटास आणि विविध कंपन्या ज्या आहेत त्यांच्यातली ट्रान्झॅक्शन याचे सगळे व्यवहार बघायचे आणि त्याच्यावरती टॅक्स भरायचा. कधी कधी तर हा माणूस एक्स्ट्रा टॅक्स भरायचा. सो त्याला जे सांगितलं गेलेलं होतं ते तो करत होता. पण त्याला हे माहिती नव्हतं की तो एका मोठ्या कॉन्स्पिरसीचा पार्ट होता. त्याला जर हे वेळेत फॉरेन्सिकचं नॉलेज आलं असतं किंवा हा सिक्स सेन्स डेव्हलप झाला असता तर कदाचित त्याने स्वतःला या जेलमध्ये जाण्यापासून वाचवलं असतं. अजूनही तो काही कायदेशीर लढाया लढतोय. कदाचित हे सगळं अवॉइड करता आलं असतं. राईट. आणि एक सत्यम तू सांगितलंस उदाहरण, पण असं कुठलं उदाहरण आहे अजून की तू कोट करू शकशील आणि तुला हे पुस्तक लिहायचं कसं सुचलं? म्हणजे तू आता एवढे रिपोर्ट्स लिहिले असतील, मयूर सरांनी ते रिव्ह्यू पण केले असतील, पण हे पुस्तक लिहावं आपण किंवा ज्या पद्धतीने तू लिहिलं आहेस, कारण आज मी ते आणलं नाही ते कारण हे नव्हतं. माझ्या सासूबाई सध्या आमच्याकडे आहेत आणि त्या 77 वर्षाच्या आहेत आणि त्यांनी ते पुस्तक वाचायला सुरुवात केलं आहे आणि त्या खरं टीचर आहेत. म्हणजे त्यांचं काही अकाउंटिंग किंवा फायनान्स वगैरेचा काही संबंध नाही, पण त्या एवढ्या त्या इंटरेस्टनी वाचत आहेत की मी त्यांना म्हटलं नाही, अहो ते पुस्तक द्या, मला जरा जायचं आहे, त्याच्यावरच आज भाषण आहे. तर दॅट इज वेअर युअर सक्सेस इज, की लेमॅन ज्याला म्हणतो, की ज्याला काहीही संबंध नाही अकाउंटिंगचा दूरचा, आणि त्याच्यात तू मराठीत हे सगळं लिहिलेलं आहेस. तर पुस्तक लिहिणं म्हणजे किंवा हे मराठीत लिहिणं असं तुला कधी सुचलं का? एखादं अजून एक उदाहरण तुझं फ्रॉड इन्व्हेस्टिगेशनचं असेल तर ऐकायला जरा बरं वाटेल. आत्ता जसं मी मेन्शन केलं की आम्ही वेगवेगळ्या पद्धतीचे रिसर्च करतो. त्याच्यातला एक रिसर्च होता इन्शुरन्स फ्रॉडवरचा. आत्ता सांगायचं झालं की भारत देश हा याच्यामध्ये फ्रॉड दर वर्षाला किती होतात, तर आपल्याकडे आत्ताचा आकडा असा आहे की 3 लाख कोटी रुपयाचे फ्रॉड्स हे आपल्याकडे होतात. म्हणजे जवळजवळ विमा इंडस्ट्रीची जी काही साईज असेल तेवढे फ्रॉड्स आपल्याकडे होतात आणि त्याच्यामध्ये भारत देशामधल्या लोकांचा रेव्हेन्यू असाच जातो. सो हे एक फाइंडिंग होतं. याच्याबद्दल आम्ही सगळे इंग्लिश आणि वेगवेगळ्या भाषांमधले रिपोर्ट केलेले होते आणि ऑब्व्हियसली रिसर्च म्हटल्यानंतर मेजॉरिटी हे इंग्लिशमध्येच व्हायचे. पण मला आठवतं आहे की ज्या वेळेला मी स्वतः CFE करत होते त्यावेळेला मी गुगलवर सर्च करून ह्याच्यावर कुठली कुठली पुस्तकं आहेत आणि हे सर्च करून मिळवायचा प्रयत्न करत होते, पण मला कुठलीच कॉन्टेक्स्च्युअल बुक्स किंवा काहीच मला मिळत नव्हतं. सो त्यावेळेला मला लक्षात आलेलं होतं की ही एक नीड आहे की मराठीमध्येही लिहिलं गेलं पाहिजे आणि इंग्लिशमध्येही लिहिलं गेलं पाहिजे. इंग्लिशमध्ये माझी पुढे स्टुडंट्स हँडबुक आणि वेगवेगळी पुस्तकं आली, पण स्पेसिफिकली मराठीमध्ये लिहिण्याचं कारण असं होतं की तरुण तेजांकित हा लोकसत्ताचा पुरस्कार मला जेव्हा मिळाला त्यावेळेला राजहंस प्रकाशनाचे सर्वेसर्वा दिलीप माझगावकर मला तिथे भेटले आणि त्यांच्यासाठी हा टॉपिक खूप क्लोज टू हार्ट होता. त्यावेळेला त्यांनी मला सांगितलं की या विषयावर पहिलं मराठीतलं पुस्तक राजहंसच येईल आणि ते तूच लिहिशील. सो एका प्रकारचं त्यांनी माझ्यावरती ते ऑब्लिगेशनही टाकलं होतं, चॅलेंजही दिलेलं होतं आणि एवढ्या मोठ्या व्यक्तिमत्वाला मी नाही म्हणू शकले नाही. म्हणून 2021पासून मी हे पुस्तक लिहायला सुरू केलं. ते कुठे आता 2023मध्ये तयार झालं. माझगावकर एक असं व्यक्तिमत्व आहे की ते खूप लोकांना एक प्रोत्साहित करतात आणि माझीच वहिनी आहे म्हणजे धाकट्या भावाची बायको, ती आहे बायोटेक्नॉलॉजिस्ट, US मध्येच असते. आरती रानडे, डॉक्टर आरती रानडे तिचं नाव. तिने आनंदाच्या 10 दिशा असं पुस्तक आणि राजहंसनीच ते प्रकाशित केलं. तर ऑगस्टमध्येच त्याचं प्रकाशन झालं. पण ते माझगावकरांचं तेच आहे की ते बरोबर त्या माणसाला हेरून, म्हणजे रामलिंग राजूसारखं नाही, चांगल्या पॉझिटिव्ह सेन्समध्ये हेरून ते व्यवस्थित ते आणि इन्स्पायर करतात. आय थिंक दॅट इज समथिंग विच इज कमेंडेबल. नंतरचा प्रश्न असा आहे की आता अकाउंटिंग जर म्हणलं तर सगळं ऑटोमॅटिक आहे. म्हणजे आज आपल्या इकडे मोदीजी जेव्हा बाहेर जातात किंवा आपल्या गव्हर्नमेंट ऑफ इंडियामधलं कोणी बाहेर जातं
तर आपलं सगळ्यात बिगेस्ट अचिव्हमेंट इज UPI, राईट. म्हणजे तुझा GPay, फोनपे, Paytm वगैरे वगैरे. आता आपण आपल्यापैकी किती लोक बँकेत गेलात आता लास्ट 6 महिन्यात? कोणी गेले 6 महिन्यात बँकेत? तुमचं जिथं अकाउंट आहे तिथे 6 महिने, ओके. 1 वर्षात अकाउंट आहेत ना बँकांमध्ये लोकांचे? कारण असं नाही की आता, कारण का त्याच्यावर काही काम चालू आहे की बँक म्हणजे अकाउंट्सच नाहीत, म्हणजे ती काय करन्सी वगैरे जे चाललं आहे ते. तर आता हे असे सगळ्या याच्यामध्ये अकाउंटिंग हा जो पोर्शन आहे तो आता मला वाटतं हा पूर्ण ऑटोमॅटिक मोडमध्ये, ऑटो पायलट मोड ज्याला म्हणतो आपण. कारण का मी जेव्हा CA करायचो तेव्हा, बाय द वे मी फर्स्ट अटेम्प्ट आहे आणि ब्रिलियंट वगैरे नाही आहे, पण देशासाठी पण काहीतरी करायचं आहे मला. बट द पॉईंट इज, अकाउंटिंगच्या बेसिक एंट्रीज ज्या आहेत, नॉमिनल अकाउंट, रिअल अकाउंट आणि हे पण आता CA लोकांना माहीत नसतं. आणि ते चक्क सांगतात इंटरव्ह्यूमध्ये की नाही सर मला माहीत नाही, अकाउंटिंग तर बान करते, SAP करते आणि अजून कुठले तरी ERP करते, वाय शुड आय नो व्हॉट द अकाउंटिंग इज, राईट. तर ह्या सगळ्या एन्व्हायरमेंटमध्ये आणि एवढा डेटा आता जनरेट होतो. आता तू 3 लाख कोटी एक नंबर सांगितला, सत्ता. मी GSTवर भरपूर रिसर्च करतो आणि त्या केसमध्ये GSTN नावाचं एक मोठं ऑर्गनायझेशन आहे आणि त्यांच्याकडे तो डेटा म्हणजे तो सेंच्युरीचा तो बघितलास का? तो एक माणूस आहे आणि त्याच्या असं डोक्यावर पृथ्वी आहे. हां, यू रिमेंबर दॅट सेंच्युरी मॅन? तो असं झालं आहे. तर ते GSTNचं तसंच झालेलं आहे, कारण त्यांच्यात काही एवढा डेटा आहे आणि किती आता 6 वर्ष झाली आणि त्या 6 वर्ष डेटाचं करायचं काय? कारण की तिथे 200 डेटा सायंटिस्ट ऑलरेडी आहेत. एरोसिटीमध्ये त्यांचं हे आहे आणि मयूर सरांना मी रिक्वेस्ट करेन की तुम्ही काही अजून नवीन रिसर्च करायचं असेल तर GSTNच्या थ्रू करा. त्यांना एक दिशा दाखवा, म्हणजे बेसिकली त्यात डायरेक्शन मिळेल. पण आता हे सगळं असताना, एवढं ऑटोमेशन असताना, अकाउंटंट किंवा आता मी स्वतः CA ICW आहे, CS एक पार्ट आहे आपल्याकडे, ते रूल्स रेग्युलेशनचंच आहे. तर आता पोरांना अट्रॅक्ट करायला की बाबा नाही, दिस ऑल्सो इज अ गुड ऑप्शन, करिअर ऑप्शन. तर हे करण्यासाठी फॉरेन्सिक ऑडिटिंग किंवा अकाउंटिंग असं काही माझ्या मते याच्यामध्ये करिक्युलममध्ये अजून आलेलं नाही आहे. कुठेच मी ते बघितलेलं नाही आहे, म्हणजे इन्स्टिट्यूट्समध्ये सांगतो आहे मी. पण अकाउंटिंग हे आता कसं बदलतं आहे आणि तुझ्या AIमध्ये किंवा तुझं ChatGPT म्हणा किंवा अजून कुठले कुठले टूल्स येतील, तर त्याच्यामध्ये हे फॉरेन्सिक ऑडिटिंग किंवा फॉरेन्सिक अकाउंटिंग फिट होईल का? किंवा त्यातला काय फरक आहे अजून तुला? हा क्वेश्चन आहे की आजकाल लोक सॉफ्टवेअरचा उपयोग करतात आणि बेसिक अकाउंटिंग एंट्रीज माहिती नसतात, ऑडिटची प्रिन्सिपल्स माहिती नसतात. सो अशी मुलं जर शिकून बाहेर येत असतील तर आमच्यासाठी हा पुढे चॅलेंज आहेत, कारण अशा प्रकारची मुलं किंवा अशी प्रोफेशनल्स ही फ्रॉड हुडकू शकत नाहीत. म्हणजे मला असं वाटतं की लिमिटेड नॉलेज असेल त्यांचं. सो द ओनली थिंग इज की मी माझ्या आधीच्याही टॉकमध्ये नेहमी सांगायचं की फायनान्शियल सिक्स सेन्स म्हणा किंवा अकाउंटिंग आणि ऑडिटचं नॉलेज हे तुम्ही स्वतः फील्डवरती जाऊनच तुम्हाला मिळणार आहे. आमच्याकडे अजूनही अशा प्रकारची मुलं किंवा इंटर्न्स असतात की त्यांना काही आम्ही शोधायला सांगितलं. आमच्याकडे ड्यू डिलिजन्स नावाची एक सर्व्हिस असते की ज्याच्यामध्ये एखाद्या प्रमोटरला एखादी बँक मोठं लोन देत असेल तर प्रमोटरची एक्झॅक्टली फायनान्शियल लीगल बॅकग्राऊंड काय आहे, ती साऊंड आहे का, अशा माणसाला लोन दिलं तर ते पुढे NPA नॉन परफॉर्मिंग असेट होणार नाही ना. तर अशा वेळेला ज्यावेळेला आम्ही मुलांना काहीतरी करायला सांगतो त्यावेळेला मुलं गुगलवर जातात आणि आलेल्या लिंक्स आम्हाला देतात. सो हे कळणं म्हणजे फॉरेन्सिक ऑडिट किंवा हे कळणं म्हणजे ड्यू डिलिजन्स नाही आहे. तुम्हाला ॲक्च्युअल ग्राउंडवरती उतरून ज्या गोष्टी पेपरमध्ये छापून आलेल्या नाही आहेत आणि ज्या कुणी सांगितलेल्या नाही आहेत, हे अशा गोष्टी फाइंड आउट करणं, हा डिफरन्स नॉर्मल अकाउंटिंग आणि फॉरेन्सिक अकाउंटिंगच्या असाइनमेंटमध्ये आहे. त्याच्यामुळे अजूनही तुम्हाला ग्राउंड इंटेलिजन्स लागतो, अजूनही तुम्हाला असा इंटेलिजन्स गोळा करावा लागतो की जो फक्त गुगल किंवा इतर सर्च इंजिनमध्ये टाईप करून किंवा एखाद्या सॉफ्टवेअरमधनं येत नाही. सो AI म्हणाल तर काही अर्थाने AI सारखी टेक्नॉलॉजी, जनरेटिव्ह AI सारखी टेक्नॉलॉजी ही आमच्यासारख्या लोकांना चॅलेंज ठरू शकते, पण त्यातनंही वेगळे मार्ग आहेत. आता एक म्हणजे एक एरिया झाला आपला IT रिलेटेड सर्व्हिसेस आणि दुसरा एक मोठा एरिया आहे तो बँकिंग. ओके, बँकिंग. आणि कसं आहे की आता सगळे व्यवहार जवळजवळ म्हणजे आता कोथिंबीर, मिरची पण आता लोक त्या UPIवर घेतात. सो त्यांचं बँक अकाउंट इज गोइंग टू हिट. सो बँकिंगमध्ये पण भरपूर इन्फॉर्मेशन गोळा होते, डेटा गोळा होतात.
तर बँकिंग रिलेटेड असं की एखादा तू घोटाळा बघितला आहेस आणि तुझा अनुभव काय त्या बाबतीत पण, कारण का बँकमध्ये कसं आहे की त्याचा एक ट्रेल असतो बँकिंगचा, म्हणजे डेबिट आणि क्रेडिट साईड असते आणि त्यामुळे कोण कोणाला पैसे पाठवतोय, ते पैसे अजून कुठं जात आहेत, हे सगळं तिथे रेकॉर्ड होत असतं. म्हणजे आयदर मॅन्युअल होत असतं किंवा कम्प्युटराईज होत असतं. पण तुझा अनुभव काय आहे की एखादा बँकिंग घोटाळा तू काही काम केलंस कधी याच्यामध्ये? परत एकदा मी पुस्तकाचाच आधार घेईन. पुस्तकामध्ये सत्यमबरोबरच सत्यमशी रिलेटेड इतर जे क्राईम्स आहेत त्यात मी बँकिंग घोटाळा याच्याबद्दल विस्तृतपणे लेखन केलेलं आहे. मी पाहिलेली सर्वात इंटरेस्टिंग केस आत्तापर्यंत आहे ती नीरव मोदीची आणि मेहुल चोक्सीची. हा जवळजवळ आपल्या भारतात घडलेला 14,000 कोटीचा बँकिंग घोटाळा आहे. हा घोटाळा हे इतकं क्लासिक एक्झाम्पल आहे की हा घोटाळा याच्यामध्ये बँकर्सची पण खूप मोठी इन्व्हॉल्वमेंट आहे. ही जर इन्व्हॉल्वमेंट पहिल्याच स्टेजला नसती तर हा घोटाळा किंवा या घोटाळ्याचा साईज एवढा वाढूच शकला नसता. याच्यामध्ये झालं होतं काय, मी हे क्विकली सांगेन. स्विफ्ट नावाची बँकिंग टेक्नॉलॉजी असते. ही टेक्नॉलॉजी कशासाठी वापरतात की एक बँक दुसऱ्या बँकेला, मी एखाद्या कस्टमरशी डील करतीये आणि तुम्ही त्याला दुसऱ्या देशामध्ये एखाद्या वेंडरच्या अगेन्स्ट पेमेंट करावं त्याच्या, हे जर हा मेसेज कम्युनिकेट करायचा असेल तर बँक ही मोबाईलवरनं कम्युनिकेट करत नाही. देर आर सर्टन नॉर्म्स आणि स्विफ्ट ही टेक्नॉलॉजी बँकर्स एकमेकांमध्ये कम्युनिकेशनसाठी यूज करतात. लेटर ऑफ अंडरटेकिंग वापरून हा घोटाळा झालेला होता. लेटर ऑफ अंडरटेकिंग म्हणजे काय, याचं मी एकदम सोप्या शब्दात सांगते की एका बँकेने लेटर ऑफ अंडरटेकिंग म्हणजे एका बँकेने पैसे देण्याची घेतलेली गॅरंटी किंवा हमी, म्हणजे लोन न देता माझ्या बॉरोवर्सच्या वेंडरच्या अगेन्स्ट तुम्ही पेमेंट करावं ही घेतलेली गॅरंटी. सो अशी लेटर ऑफ अंडरटेकिंग नीरव मोदीला 6 वर्षात म्हणजे 2012 ते 18 या पिरियडमध्ये 1200+ लेटर ऑफ अंडरटेकिंग अशी इश्यू झाली होती पंजाब नॅशनल बँकेकडनं. याचा सर्वात मोठा पार्ट असा होता की स्विफ्ट टेक्नॉलॉजी वापरून, म्हणजे ही बँकर्स लॉग इन करायचे, स्विफ्टवरनं हा मेसेज दुसऱ्या बँकेला दुसऱ्या देशामध्ये जायचा, पण हा मेसेज कधीही त्यांच्या कोर बँकिंग सिस्टीम म्हणजे जी मुख्य प्रणाली आहे बँकेची याच्यामध्ये रेकॉर्डच केला जायचा नाही. त्याच्यामुळे हा फ्रॉड साईज इतका मोठा झाला आणि बँकेच्या बोर्ड ऑफ डिरेक्टर्सना माहितीच नव्हतं की आपल्याकडे हा एवढा मोठा घोटाळा चालला आहे. बँकेत आलेल्या नव्या मॅनेजरने 2018 साली हे होतं आहे हे पाहिलं आणि त्याची कंप्लेंट पुढे केली. त्याच्यामुळे हा घोटाळा पुढे बाहेर आला आणि त्यावेळेला ही कंप्लेंट करताना त्यांनी सांगितलेलं होतं की हा 280 कोटीचा घोटाळा आहे, पण ज्यावेळेला मेपर्यंत इन्व्हेस्टिगेशन आलं त्यावेळेला 14,500 कोटीचा हा घोटाळा होता. त्यात 2,300 कोटी रफ अमाऊंट असेट सीज करून रिकवर केली गेली. म्हणजे अजूनही खूप मोठी अमाऊंट अजून नीरव मोदीचे असेट्स विकून येणं बाकी आहे. ओके, सो म्हणजे बँकिंग रिलेटेड घोटाळा त्यांनी जो केला तो, आणि एक तुझ्या पुस्तकामध्ये मी केस वाचली आपल्या पुण्याची, ती म्हणजे कॉस्मॉस बँक. मग ते सायबर अटॅक आणि त्यामुळे मग एक प्रश्न माझ्या आता मनात आला की सायबर सिक्युरिटी आणि फॉरेन्सिक सिक्युरिटी. म्हणजे फॉरेन्सिक सिक्युरिटी म्हणजे काय की बेसिकली तुम्ही जे काय नोंदवलेलं आहे हे इज व्हेरी मच रिअल आणि इट रिफ्लेक्ट्स द रिअल सिच्युएशन. म्हणजे असं काही कोणी फ्रॉड केला आहे किंवा काहीतरी मनातलेच अकाउंटचे नंबर्स टाकलेत वगैरे असं नाही. सो आय वुड कॉल इट ॲज फॉरेन्सिक सिक्युरिटी. बाबा त्याला कोणी टच करू शकणार नाही आणि नंबर्स आर रिअल. पण सायबर सिक्युरिटीचा हा जो एक मोठा एरिया आहे, नो इट्स अ डिफरंट फील्ड ऑफ एक्सपर्टीज. पण मला वाटतं तुझी एक केस जी आहे ही कॉस्मॉस बँकेची, त्याच्यामध्ये सायबर सिक्युरिटी वीक झाल्यामुळे हे सगळं होऊ शकलं आणि त्यामुळे मग पुढचे मग सगळे ते गोल्ड आणि तर त्या कॉस्मॉसबद्दल काय सांगशील तू? तसा परत एकदा बघायला गेला तर कॉस्मॉसचा जो घोटाळा झाला किंवा त्यांच्यावरती हा जो हल्ला झाला हा खूप मोठा आहे. मी छोटा असं समराईज करून सांगेन. याच्यात वेगवेगळ्या गोष्टी वापरल्या गेल्या. याच्यात सर्वप्रथम म्हणजे मनी म्युल्स वापरले गेले. मनी म्युल्स म्हणजे अशी लोकं की अनफॉर्च्युनेटली ती बेरोजगार आहेत. त्यांना कधीतरी अशी स्पॅम ईमेल्स गेली की तुम्हाला घर बसल्या पैसे कमवा. लोकांनी ती ॲक्सेप्ट केली. पुढे या लोकांना प्रिंटेड कार्ड्स देण्यात आली आणि ATMमध्ये ज्या दिवशी त्यांना ही इन्स्ट्रक्शन होती की महाराष्ट्रातल्या इतक्या ATMsमध्ये जाऊन ही इतकी अमाऊंट विथड्रॉ करायची आहे. पुढे काय झालं तर
बाकी याच्या मागे कोण होतं? लझारस नावाची नॉर्थ कोरियामधली संघटना होती, जे आय थिंक हा घोटाळा झाल्यानंतर आम्ही 3 दिवसात हे सांगितलेलं होतं की लझारसने हा अटॅक केलेला आहे. पण याच्यामध्ये त्यांनी खूप लेयर्स तयार केलेले होते आणि पैसा कुणाकडनं काढून घ्यायचा, की मेन खातेदाराच्या, मेन अकाउंट होल्डरला SMS न जाता, कुठलाही अलर्ट न जाता त्याच्या अकाउंटमधनं पैसे गेले पाहिजे, अशा पद्धतीने त्यांनी स्विफ्ट टेक्नॉलॉजी मॅनिप्युलेट केलेली होती. आमच्या निरीक्षणात असं आलेलं होतं की कॉस्मॉसवरती हा हल्ला एका रात्रीत झालेला नाही आहे. कॉस्मॉसवरती आधी असे वेगवेगळे हल्ले वेगवेगळ्या वेळेला झाले, जेणेकरून ह्यांची सिस्टीम, बँकिंग सिस्टीम समजून घेऊन एक पॅरलल बँकिंग सिस्टीम बाहेर उभी करण्यात आली आणि त्याच्यानंतर स्विफ्ट टेक्नॉलॉजी मॅनिप्युलेट करण्यात आली की लोकांच्या खात्यातनं पैसे जात आहेत पण लोकांना कळत नाही आहे. आणि कोऑर्डिनेटेड हल्ला होता हा, कारण 1-2 तासामध्ये महाराष्ट्रातल्या विविध ATMsमधनं विविध लोकांनी जाऊन, म्हणजे हे शेवटी CCTV कॅमेऱ्यात जे कॅप्चर झालं ते मी सांगते की वेगवेगळ्या लोकांना माहितीच नव्हतं आपण कुणासाठी पैसे काढतोय, आपण कुणाला पाठवणार आहोत, आपण ते पैसे घेऊन काही गुड्स खरेदी करून आपण कुणाला देतोय, कशासाठी देतोय हे काही माहितीच नव्हतं. स्लीपर सेलसारखं झालेलं होतं. सो अशा प्रकारचा एक वैविध्यपूर्ण घोटाळा होता कॉस्मॉस बँकेचा, की ज्याच्यामध्ये त्यांना ही अमाऊंट 10% रिकवर करता आलेली नाही आहे. राईट. माझे आता आय एम ऑलमोस्ट डन. हा शेवटचा फक्त मला कॉस्मॉस इथं आपलं पुणेची बँक आहे म्हणून आठवलं, पण आय एम डन विथ माय क्वेश्चन. सो प्लीज. या सो थँक्यू. दोघांनी खूपच छान प्रश्न उत्तरं झाली आणि मला वाटतं त्याच्यामुळे पुस्तकाचा काय गाभा आहे हे बहुतांशी टिपिकली स्टुडंट्सना लक्षात आलं असेल. माझ्या बाजूने अगदी एक क्विक प्रश्न आहेत, म्हणजे जेणेकरून मुलांना नंतर मला थोडं प्रोव्होक करता येईल ते, सो दॅट दे कॅन आस्क क्वेश्चन्स. एक म्हणजे आपल्याकडे पुण्यामध्ये आपण जर बघितलं तर पुण्यामध्ये मुलांसाठी BCom झालेली मुलं किंवा MCom झालेली मुलं ह्यांच्यासाठी किंवा दुसऱ्या कुठल्याही क्षेत्रातली मुलं ह्यांच्यासाठी काय अपॉर्च्युनिटीज दिसतात फॉरेन्सिक्समध्ये, सायबर सिक्युरिटीमध्ये, सायबर लॉजमध्ये? हा एक माझा एक प्रश्न आहे. आणि दुसरा असा आहे की सायबर क्राईम रिलेटेड लॉज आपल्या भारतामध्ये कितपत तयार आहेत सो दॅट द क्रिमिनल इज रिअली पनिश्ड? त्यातला दुसरा प्रश्न मी आधी घेते, कारण त्याचं उत्तर खूपच क्विक आहे. सो सायबर क्राईम रिलेटेड जे लॉज आता भारतामध्ये तयार होत आहेत, की किंवा हेल्पलाईन आली आहे, ही एका वर्षात आलेली हेल्पलाईन आहे. सो देश म्हणून बघायचं झालं तर 1-2 वर्षामध्ये बरीच जनजागृती होती आहे. सिम कार्डचा फेक वापर, त्यापासून ते कुठल्या प्रकारचे सायबर क्राईम घडत आहेत आणि लोकांनी त्याच्यासाठी बळी पडू नये याच्यासाठी गव्हर्नमेंट त्यांच्या लेवलवरती बरेच सारे प्रोग्रॅम्स किंवा बरेच सारे मेसेज पाठवून लोकांना जागृत करायचा प्रयत्न करते. पण मी म्हणेन की फॉरेन्सिक अकाउंटिंग किंवा फॉरेन्सिक ऑडिट वापरून ज्या पद्धतीने घोटाळ्याचा शोध घेता येतो तेवढा परिपक्व किंवा मॅच्युअर्ड सायबर क्राईम इन्व्हेस्टिगेशन्स अजून झालेली नाही आहेत. सो आपल्याला अजून पुढे बराच काळ आहे की खरंच एखादी सायबर क्रिमिनल कंप्लेंट ज्यावेळेला लॉन्च होते त्यावेळेला त्या माणसाचे सगळेच्या सगळे पैसे परत येतील हे असं चित्र बघायला अजून तरी आपल्याला काळ आहे. पहिला प्रश्न हा होता की एज्युकेशन काय आहेत आणि अपॉर्च्युनिटीज काय आहेत. तर एज्युकेशन म्हणजे 2003 साली CFAP मयूर जोशी यांनी इंडिया फॉरेन्सिक नावाची संस्था पुण्यामध्ये चालू केली. ही आपल्या देशातली पहिली संस्था आहे ज्याच्यामध्ये फॉरेन्सिकवरती वेगवेगळे कोर्सेस आहेत. फॉरेन्सिक अकाउंटिंग वर शिकवलं जातं आणि मला वाटतं 7 प्रकारचे कोर्सेस आहेत. त्यांचं नॅशनल स्टॉक एक्सचेंज अकॅडमी बरोबरही त्यांचा एक जॉईंट कोर्स आहे. युनिव्हर्सिटी कोर्सेस पण आहेत. सो मी जेव्हा या फील्डमध्ये नवीन होते त्यावेळेला मी अमेरिकन असोसिएशन ऑफ सर्टिफाईड फ्रॉड एक्झामिनर्सचा CFE केला, पण त्याचा मला इथे फारसा उपयोग झाला नाही कारण मी अमेरिकन लॉज शिकले, वेरॅज मला प्रॅक्टिस किंवा मला काम करायचं होतं भारतामध्ये. त्याच्यामुळे मग मी माझ्या आर्टिकलशिपच्या दरम्यान मी सर्टिफाईड फॉरेन्सिक अकाउंटिंग प्रोफेशनल हा प्रोग्राम केला, जे मला लक्षात आलं की हा टिपिकली MBA फायनान्स CA केलेल्या लोकांसाठी हा चांगला प्रोग्राम आहे, कारण याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे इंडियातले फ्रॉड्स, त्याचं क्लासिफिकेशन, त्याचे तुम्ही ते डिटेक्ट कसे कराल, इन्व्हेस्टिगेट कसे कराल, प्रिव्हेंट कसे कराल याचं नॉलेज CFAP प्रोग्राममध्ये दिलं जातं. यांचा इंडिया फॉरेन्सिकचा फ्लॅगशिप प्रोग्राम आहे सर्टिफाईड अँटी मनी लॉन्ड्रिंग एक्सपर्ट. मी म्हणेन हा सर्वात मोठा प्रोग्राम आहे ज्या लोकांना अँटी मनी लॉन्ड्रिंग या भागामध्ये काम करायचं आहे. बिग फोर्स असतील
किंवा इथे असलेल्या MNCs असतील, मला वाटतं CAME मेंबर्स जे आता वेगवेगळ्या MNCsमध्ये बँकांमध्ये काम करतात, ते 100पेक्षाही जास्त, म्हणजे 100पेक्षाही जास्त ऑर्गनायझेशनमधल्या लोकांनी हे प्रोग्राम्स केलेले आहेत. अजून एक जो मी केलेला होता तो CBFA प्रोग्राम होता, सर्टिफाईड बँक फॉरेन्सिक अकाउंटंट. सो एखादा माणूस जर बँकर आहे आणि त्याला समजा AML म्हणा किंवा बँकिंग फ्रॉड्स याच्यामध्ये पुढे जायचं बँकेमध्येच, तर CBFA हा जास्त रिलेव्हंट प्रोग्राम आहे, कारण त्याच्यामध्ये प्युअरली बँकिंग फ्रॉड्स कसे वाढलेले आहेत ओव्हर अ पिरियड, ह्याच्यामध्ये ट्रेंड्स चेंज काय आहे याच्याबद्दल माहिती दिलेली आहे. आणि अपॉर्च्युनिटीज म्हणाल तर आत्ता इंडियामध्ये जे फॉरेन्सिक अकाउंटंट आहेत ते लाखापेक्षाही कमी आहेत. सो वाढत चाललेले घोटाळे जागतिक लेवलवर आणि या लेवलवरती प्रचंड आहेत. सो फॉरेन्सिक अकाउंटंटची नीड ही MNCsमध्ये, बँकांमध्ये, इवन गव्हर्नमेंट एजन्सी लाईक SFIO, सिरियस फ्रॉड इन्व्हेस्टिगेशन ऑफिस, ही पण CA आणि अशा सर्टिफाईड मेंबर्सना रिक्रूट करते जस्ट टू अंडरस्टँड की फ्रॉड कसा झाला आहे, बॅलन्स शीट कशी वाचायची. सो अशा ठिकाणी मुलांना स्कोप आहे. सो हे सगळ्या मुलांसाठी आहे, कारण का बरेचदा असं होतं आपण शिकत असतो आणि आपण कन्व्हेन्शनल नॉलेजच घेत असतो. आणि बरेचदा असं होतं की आपण मग जे बजवर्ड्स असतात तिथे जातो, डेटा सायन्स, AI, मशीन लर्निंग, इथे आपला कल जास्त जातो. पण आज आपण मॅडमकडून हे समजून घेतलं की किती वेगळ्या एरियाजमध्ये रिक्वायरमेंट आहे. एक दुसरं म्हणजे जी तरुण पिढी आहे ती नेहमीच एक स्टेप पुढे असते आधीच्या पिढीपेक्षा. आणि त्यामुळे कसं होतं की जर का एखाद्या ऑर्गनायझेशनला तुम्ही कनेक्ट झालात तर त्या ऑर्गनायझेशनमधल्या आधीच्या लोकांना कदाचित या गोष्टी माहिती नसतील ज्या तुम्हाला माहिती होतात बिकॉज ऑफ दीज कोर्सेस दॅट यू डू. सो ह्या प्रकारच्या ऑपॉर्च्युनिटीज सगळ्यांनी नक्की अव्हेल कराव्या, कारण का दॅट इज अ नीड ऑफ द कंट्री अँड दॅट इज अ नीड फॉर यू ऑल्सो टू प्रॉस्पर. या पर्टिक्युलर नोटवरती कोणाला काही प्रश्न आहेत का? फील फ्री टू आस्क. या. तिथे 24x7 त्यांनी असे काही तरुण बसवलेले आहेत जे अतिशय एक्सपर्ट आहेत, आणि त्यांचं काम एवढंच आहे की ह्याच्यातनं म्हणजे जसं ह्याचा या बँकेचा जो कॉस्मॉसचा जो प्रकरण झालं तशा पद्धतीने ते सतत इतर देशांचं जेवढं जमेल तेवढा याच्यावर हे करत असतात. आणि त्या फंडिंगमध्ये त्यांनी असे कॉमेंट केले होते की नॉर्थ कोरियाचं जवळजवळ बरंचसं इन्कम हे इलिगल म्हणजे अशा माध्यमातून येत असतं. हा झाला एक भाग, म्हणजे 1/10 ॲक्च्युली त्यांनी अनेक देशांच्या ह्याच्यामध्ये फ्रॉड केलेले आहेत तसे, म्हणजे बँकेच्या संदर्भात. आणि नायजेरियाचं तर म्हणे 25% प्रॉडक्ट म्हणजे त्यांचं ते उत्पन्न ते हेच दाखवतात की अशा पद्धतीच्या फ्रॉडमध्ये. आणि ह्याच्यामध्ये म्हणजे फेक आणि जेन्युन ह्याच्यामध्ये आता कुठली थीन अशी इतकी रेषा झालेली आहे की आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये ते सुद्धा कळणार नाही. तर हे प्रकरण इतकं म्हणजे ऑनलाईन पेमेंट किंवा ह्या गोष्टी ज्यांची पेमेंट गेलेली त्यांना पैसे परत मिळत नाहीत कधी. आणि या गोष्टी इतक्या वाढत जातील आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे की कोणाला कळण्याच्या अगोदरच ती व्यक्ती हे झालेली असेल. त्याच्यात तो ज्येष्ठ नागरिक असतील तर एखाद्याच्या ह्याच्यातनं कुठलाही त्याला जर इतर काही सोर्स नसेल इन्कमचा तर तो त्याचं अस्तित्वसुद्धा संपण्याची शक्यता आहे. तर ह्याच्यावर काय म्हणजे SNDTमध्ये एका लेक्चरमध्ये सांगितलं होतं की सायबर क्राईमवर काही लेक्चर्स आम्ही हॅकिंगच्या संदर्भात करतो. तर मग प्रश्न विचारला गेला की मग ते हॅकिंग त्यांनी जर केलं तर काय करणार आहे. तर ते म्हणे असं करणार नाहीत ती मुलं. तर करणार नाहीत हे कुठपर्यंत, जोपर्यंत तो व्यवस्थित बॅकग्राऊंडला आहे तोपर्यंत. जेव्हा त्याच्याकडचे पैसे संपतील तेव्हा तो जे शिकलेलं आहे ते इम्प्लिमेंट करणारच नव्हतो. म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत ना या मला वाटतं याला एंडच नाही आहे. तर आपण ह्याच्यावर त्या संदर्भात की नॉर्थ कोरियामधनं आणि नायजेरियामधनं हे मोठ्या प्रमाणावर जे फ्रॉड होत आहेत ते म्हणजे अशक्य, म्हणजे त्याच्यावर काही बोलणंसुद्धा आपल्याला कळणार पण नाही की ते केव्हा कधी कसे आउट होतील. आणि याच्यावर काही आपला मी प्रतिक्रिया? याच्यावर फक्त कमेंट करेन, कारण बाहेरच्या देशामध्ये बसून कोणी कसा आपल्यावरती हल्ला करेल आणि आपण त्यावेळेला काय करायला पाहिजे हा मुद्दा वेगळा. पण नॉर्थ कोरिया या कंट्रीचा प्रॉब्लेम असा आहे की यांच्यावर वेगवेगळी इकॉनॉमिक सँक्शन्स घातलेली आहेत. त्याच्यामुळे त्यांना बाहेरून कुठला माल इम्पोर्ट करण्यावरती पण बंधनं आहेत आणि एक्सपोर्ट करण्यावरतीही बंद आहेत. त्यांच्याबरोबर बँकिंग ट्रान्झॅक्शन्स करायचे असतील तर त्याहीवरती सँक्शन्स आहेत.
जगातल्या मेजॉरिटी ऑफ द कंट्रीजकडनं. त्याच्यामुळे त्यांना त्यांचा जर अण्वस्त्र प्रोग्राम जो आहे, न्यूक्लिअर प्रोग्राम जो आहे, तो जर फंड करायचा असेल तर कसं करणार? तर त्यांच्याकडे एकमेव रिसोर्स हा आहे की बँका लुटा. बँकांवरती केलेले सायबर अटॅक, म्हणजे त्यांचा जो, म्हणजे आम्ही जो काही त्यांचा थोडाफार अभ्यास केलेला आहे त्याच्यातनं आम्हाला एवढं लक्षात आलेलं आहे की अशा पद्धतीने बँका लुटून हाँगकाँग किंवा अशा वेगवेगळ्या कंट्रीजमध्ये वेगवेगळ्या बँकांच्या अकाउंटमध्ये पैसे घेऊन हे पैसे पुढे नॉर्थ कोरियन अकाउंट्समध्ये पाठवले जातात. फक्त पैसे नाहीत, पण पैशाच्या इक्विव्हॅलंट काही गुड्स जी या प्रोग्रामला लागू शकतील, गुड्स किंवा सर्व्हिसेस परचेस केली जातात आणि त्या पद्धतीने हा प्रोग्राम फंड करतो, असं आमच्या एकूण पाहणीमध्ये आलेलं होतं. तर अशा प्रकारच्या कंट्रीज आणि अशा प्रकारची जी प्रवृत्ती आहे त्याला आपण आळा घालू शकत नाही, पण नक्की त्याच्यापासून वाचण्यासाठी काही आपण उपाययोजना नक्की करू शकतो. हां. विचारायचं आहे, म्हणजे अगदी आपल्या आता PNBच्या फ्रॉडबद्दल तुम्ही सांगितलं, म्हणजे करेक्टिव्ह ॲक्शन आणि प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन. समजा करेक्टिव्ह ॲक्शन म्हणजे दे आर ट्राईंग टू रिकवर द मनीज. सरकारी म्हणजे बँक असल्यामुळे ती बुडली नाही एवढंच, पण मोठा नुकसान तर झालं. प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन काय आहे याच्यामध्ये, म्हणजे वेदर यू कॅन थ्रो सम लाईट ऑन दॅट. यू हॅव प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन म्हणजे ज्याच्यावर ऑलरेडी आम्ही आता वेगवेगळ्या बँकांवरती काम करतोय, म्हणजे ड्यू डिलिजन्स, की एखाद्या माणसाचं बॅकग्राऊंड, म्हणजे ते पर्सनल बॅकग्राऊंड असेल, प्रोफेशनल बॅकग्राऊंड असेल, फायनान्शियल बॅकग्राऊंड असेल, आणि नुसता तो माणूसच नाही पण माणसाच्या आसपास त्याच्याबरोबर जे इतर बिझनेस पार्टनर आहेत, त्याची जी नातेवाईक फॅमिली आहे, की जी लोकं ही बिझनेस करतात, ह्या गोष्टीचा जर बँकेच्या मार्केट इंटेलिजन्सला आवाका कळला तर तिथे त्यांना हा त्यांचा कॉल असू शकतो की ह्या माणसाला आपण कुठेपर्यंत लोन द्यायचं आहे किंवा लोन द्यायचं नाही आहे, ब्लॅकलिस्ट करायचं आहे. अजून एक गोष्ट म्हणजे बँकांमध्ये एक कम्युनिकेशन सिस्टीम अशा पद्धतीने डेव्हलप व्हायला पाहिजे की एखाद्या बँकेने एखाद्या बॉरोवरला प्रिव्हेंट केलं लोन देण्यापासून, तर ते अशा एखाद्या सॉफ्टवेअरमध्ये अपडेट झालं पाहिजे आणि थ्रूआउट ते इतर बँकांना कळलं पाहिजे की अशा प्रकारचा कॉर्पोरेट आयडेंटिफिकेशन नंबर, ज्याला आपण सिन म्हणतो, अशा प्रकारचा डायरेक्टर आयडेंटिफिकेशन नंबर, ज्याला आपण डिन म्हणतो, हे जर आले, हे आपल्या सिस्टीममध्ये आले तर देर इज अ रेड फ्लॅग. अशा पद्धतीने समजा बँकिंग सिस्टीम एकमेकांशी बोलायला सुरुवात झाली तर मग प्रिव्हेन्शन मोठ्या प्रमाणावर होईल. PC ज्वेलर्स म्हणून लिस्टेड कंपनी, बरं. आता त्यांचं म्हणजे टिपिकली जे शेअर चालवतात वगैरे तसं करून त्यांच्या एका बॅलन्स शीटमध्ये दे हॅड शोन स्टॉक ऑफ ज्वेलरी ऑफ अबाउट 5,000 crores लास्ट इयरच्या. त्यानंतर मग ते सगळं उघडकीला आलं, पण काही ॲक्शन घेतलेली दिसत नाही. तर इथे काही सायबर किंवा म्हणजे कोणी असं, तुम्ही जसं टीव्हीचं उदाहरण सांगितलं, सो सायबर क्राईम हा मुद्दा वेगळा, म्हणजे फॉरेन्सिक अकाउंटिंग या पूर्ण गॅमेटमधला सायबर क्राईम हा एक भाग आहे, जिथे बॅलन्स शीट फ्रॉड्स असतात, जिथे नंबर फच करून दाखवलेले आहेत, जिथे ऑडिटर्सचा पण याच्यामध्ये काही फ्रॉड्समध्ये हे आहे, संबंध आहे, बँकर्सचा संबंध आहे. तिथे इन्व्हेस्टिगेशन पूर्ण करून तो पुढे रिपोर्ट देऊन त्याची चार्जशीट फाईल व्हायला अजून तरी आपल्या देशामध्ये थोडा वेळ लागतो, काही वर्षांचा वेळ लागतो. त्याच्यापुढे ती चार्जशीट पुढे कोर्टात केस लढवली जाऊन मग लोकांचे पैसे मिळणार, म्हणजे काही पॉन्झी स्कीममध्ये लोकांना त्यांचे पैसे मिळणार, अशा स्कीममध्ये प्रमोटरला जेल आणि फाईन होणार. हे सगळं व्हायला एक कन्सिडरेबल पिरियड काही वर्षांचा जावा लागतो. सो त्याच्यामुळे PC ज्वेलर्सचं तुम्ही अगदी मागच्या वर्षीचं म्हणत असाल तर देर इज स्टील टाईम. नमस्कार. माझा प्रश्न असा होता की आपण जे आता फायनान्शियल फ्रॉड्स वगैरे पाहिले हे मोस्टली कॉर्पोरेट्स किंवा बँक्सबद्दलचे झाले, पण इन अ वे गव्हर्नमेंट किंवा गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूशन्स म्हणलं, लोकल टू नॅशनल लेवल, त्यांचीही अकाउंटिंग आणि या सगळ्या गोष्टी चालू असतात. त्याच्यामध्ये म्हणजे डायरेक्टली नाही, पण अनेकदा ह्याच्यामध्ये हे फ्रॉड्स होत असतात किंवा आपण बाहेर आलेले काही काही घोटाळे असतील आत्तापर्यंतचे. तर फायनान्शियल फ्रॉड्स त्याच्यामध्ये काय रेग्युलेट करायला किंवा मॉनिटर करायला काही मेकॅनिझम आहे का? म्हणजे कॅग ही एक इन्स्टिट्यूशन आहे कॉन्स्टिट्यूशन वाईज, पण तिचं एक डोमेन किंवा तिचं काम आहे. पण असे हे जे काही फ्रॉड्स अनेकदा इनडायरेक्टली किंवा आतल्यात होत असतात, पण बाहेरपर्यंत अनलेस कोणी काढत नाही तोपर्यंत येत नाही. पण मग तिथे फायनान्शियल फ्रॉड्सचं कसं काय काय आपण करू शकतो? गव्हर्नमेंटमध्ये आत काय चालतं याच्याबद्दल आपण न कमेंट केलेली बरी. आणि हे जे पुस्तक आहे त्याचा गाभाही मी असाच ठेवला आहे की कॉर्पोरेट फ्रॉड्स आणि त्याच्यामुळे शेअरहोल्डर्सचं, लहान शेअरहोल्डर्सचं होणारं नुकसान, याच्यावर मी जास्त लिहिलेलं आहे. गव्हर्नमेंट फ्रॉडवर लिहायचं ठरवलं तर मी व्हॉल्यूम्स काढेन, हा उद्देश नाही.
पण याच्यामध्ये मला नक्की सांगायला आवडेल की कॅग ही एक इन्स्टिट्यूट आहे, पण गव्हर्नमेंटनी त्यांच्या लेवलवरती बऱ्याच गोष्टी आत्ता करायचा प्रयत्न केलेला आहे. आता एक छोटंसं हे द्यायचं झालं तर सत्यम फ्रॉड घडला. सत्यम फ्रॉड घडल्यानंतर त्याचा सिरियसनेस लक्षात घेऊन त्यानंतर कितीतरी एका दशकात फ्रॉड घडले, पण सत्यम हा त्या काळचा आपल्या भारतामध्ये झालेला पहिला मोठा अकाउंटिंग स्कॅम 7,500 कोटीचा होता हा. सत्यम फ्रॉड झाल्या त्याचा सिरियसनेस लक्षात घेऊन गव्हर्नमेंटने कंपनीज ॲक्टमध्ये बदल केले. सो कंपनीज ॲक्टमध्ये बदल करून गव्हर्नमेंटनी असं दाखवायचा प्रयत्न केला की आता थोडे स्ट्रिक्ट रूल्स आहेत, बोर्डावरती जास्त जबाबदाऱ्या आहेत, फ्रॉड शोधून काढण्यावरती काही नियामक हे चार्टर्ड अकाउंटंट्सवरती लावलेले आहेत आणि इंडिपेंडंट डिरेक्टर्स, आमच्यासारख्या इंडिपेंडंट डिरेक्टर्सनी लहान शेअर होल्डर्सना काय प्रोटेक्ट करावं ह्याच्यावरतीही खूप नियम आलेले आहेत. सो अशा प्रकारची एक डेव्हलपमेंट झाली. नीरव मोदी ज्या वेळेला पळून गेला, नीरव मोदीचा फ्रॉड ज्या वेळेला बाहेर आला त्यावेळेला गव्हर्नमेंटनी तात्काळ त्या वर्षामध्ये फ्युजिटिव्ह ऑफेंडर्स ॲक्ट आणला. म्हणजे याच्या पुढे कधी कुणी फ्रॉड करून पळून जायच्या तयारीत असेल तर त्या लोकांना एअरपोर्टला जायच्याही आधी थांबवलं जाईल. अशा पद्धतीने आता इन्फॉर्मेशन शेअरिंग होतं. मागच्याच वर्षी आपल्याकडे मनी लॉन्ड्रिंग ॲक्ट जुना होता, त्याच्यामध्ये घडत्या नव्या मनी लॉन्ड्रिंगच्या स्कीम्स लक्षात घेऊन मनी लॉन्ड्रिंग ॲक्टमध्येही मागच्या वर्षी बदल झालेले आहेत. IL&FSचा फ्रॉड ज्या वेळेला झाला, म्हणजे IL&FSचं हे सगळं ज्या वेळेला बाहेर आलं त्यावेळेला CA आणि CA फर्म्सचा त्याच्यामधला रोल, त्यांचे इंटरेस्ट हे सगळं लक्षात घेता एक NFRA नावाची एक वेगळी नियामक बॉडी बसवली गेली. NFRA बेसिकली काय करते की लिस्टेड कंपन्यांचे ऑडिटर्स असतील त्याच्याविषयी काही कुठलाही प्रॉब्लेम किंवा कुठलाही मॅटर असेल तर NFRA याच्यामध्ये लक्ष घालते. सो अशा प्रकारच्या वेगवेगळ्या गोष्टी गव्हर्नमेंटनी त्यांच्या लेवलला इम्प्लिमेंट करायचा प्रयत्न केलेला आहे. पण ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये गव्हर्नमेंटमधलेच फ्रॉड कसे प्रिव्हेंट होत असतील हा वेगळा इश्यू आहे. बॅक मागे बसणारे मुलं प्लीज, काहीतरी तुम्हाला प्रश्न पडायला पाहिजे आणि विचारायला पाहिजे. जरा विचार करून ठेवा, आपण येऊयात तिकडे. या सो आपली बऱ्याच कंट्रीजबरोबर ट्रीटी आहे ज्याच्यामध्ये आपण क्रिमिनल एक्स्ट्रॅडिकेशन, जिथून क्रिमिनल परत भारतात पाठवता येतो, अशी काही कंट्रीजबरोबर आहे. ब्रिटनमध्ये मागच्या काही वर्षांपर्यंत ती ब्रिटनबरोबर नव्हती, त्याच्यामुळे ही लोकं तिकडे पळून जात होती. आता जर तुम्ही नीरव मोदी बघितला तर तो जेलमध्ये आहे, पण अजूनही विजय माल्या किंवा इतर जे काही ऑफेंडर्स असतील ही लोकं अशा प्रकारच्या कंट्रीजमध्ये पळून जाऊन तिथला वेगळ्या प्रकारचा आपण काय म्हणू सिटिझनशिप मिळवायचा प्रयत्न करतात किंवा राजाश्रय ज्याला आपण म्हणतो तो मिळवायचा प्रयत्न करतात. त्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी गव्हर्नमेंट लेवलवरती इन्वॉल्ड असतात. त्याच्यामुळे आत्तापर्यंत ब्रिटनकडून आपल्याकडे फक्त 2 क्रिमिनल हँडओव्हर झालेले आहेत. सो नो वंडर विजय माल्या अजून तिथंच आहे आणि ही इज लिव्हिंग हिज लॅविश लाईफ ओव्हर देअर. इज एन्जॉईंग हिज लाईफ. पुण्याला शिवाजीनगरमध्ये सायबर क्राईमचं ऑफिस आहे. आपण कधी व्हिजिट केली का तिकडे? नाही. मी स्वतः गेलेलो आहे. हजारो केसेस रोज रजिस्टर होतात. मला असं विचारायचं आहे की ते सायबर क्राईमच्या ऑफिसमध्ये अशी काय यंत्रणा आहे की ज्याच्यामुळे ते शोधू शकतात किंवा त्यांच्याकडे कशा तऱ्हेची यंत्रणा पाहिजे याच्यावरती कुणीतरी अभ्यास केला पाहिजे. कारण नुसतं ऑफिस असणं हे दे जस्ट रजिस्टर युअर प्रॉब्लेम. सोल्युशन मिळण्यासाठी मी स्वतः जाऊन आलेलो आहे. ते काय करतात की समजा तुमच्या खात्यातनं कुणीतरी पैसे काढले, ते पैसे इमिजिएटली कुठल्या खात्यात जातात इथपर्यंत ते माहिती काढतात. त्या खात्यामध्ये जर पैसे असतील तर ते तुम्हाला मदत करतात की ते पैसे तुम्हाला मिळू शकतील, पण त्याला फार तर 5-6 तासामध्ये ते पैसे तिथून जातात. त्यामुळे बहुतेकांचे काही पैसे मिळत नाही. तर मला असं वाटतं ह्याच्यावरती जर तुम्ही केलं तर, कारण प्रत्येक शहरात ऑफिसेस आहेत, पण हाऊ दे वर्क अँड हाऊ आय गेट ॲश्युरन्स की बाबा माझे गेलेले पैसे मिळण्यासाठी हे लोक मला मदत करणार आहेत. सो सायबर क्राईममध्ये मी डायरेक्टली काम करत नाही, पण याच्यावरती एकच सोल्युशन आहे की सायबर क्राईम भागामध्ये जे पोलीस काम करत असतील त्यांना जास्तीत जास्त एज्युकेट करणं, त्यांना जास्तीत जास्त टेक्नॉलॉजी काय पद्धतीने काम करते आणि टेक्नॉलॉजीचं स्पीड काय आहे आणि
टेक्नॉलॉजी वापरून जी इन्व्हेस्टिगेशन होतात त्याच्यावर जास्तीत जास्त एज्युकेट करणं हा एकमेव उपाय आहे याच्यावरचा. थोडंसं मी ॲड करू शकते. बरोबर आहे, डिजिटल लिटरसीला उपाय नाही आहे काही, पण जे मी आत्तापर्यंत थोडेफार क्रिमिनल केसेस बघितले आहेत, ते डिजिटल क्राईम केलेले, बऱ्यापैकी ट्रेल ते करू शकतात आता. पूर्वीचा जो काळ होता त्याच्यापेक्षा आता आय थिंक वी आर वेल इक्विप्ड. त्यामुळे बऱ्याचशा केसेस थोड्या जेव्हा मी फॉलो केल्या आहेत तर त्या बऱ्यापैकी पुढे जाऊ शकतात बिकॉज ऑफ मल्टिपल टूल्स ज्या आता अवेलेबल आहेत, आणि हे क्राईम लॉयर्स दे आर कमिंग अप इन अ गुड वे. सो होपफुली. पण आपण म्हणतो तसं की चोर नेहमीच पोलिसापेक्षा शहाणा असतो आणि फास्ट पळतो, तर ती टेक्नॉलॉजी पण तशीच आहे. आय थिंक इट इज कंटिन्युअसली इव्हॉल्विंग. त्यामुळे आपण जितकं पटापट शिकू तितकं कमी आहे. वी हॅव टू डू दॅट. येस, अँड जस्ट टू ॲड, आता जे काही डॉक्टर काळे म्हणल्या किंवा अपूर्वा म्हणली, देर ऑलवेज हॅज टू बी द फर्स्ट स्टेप. एनी चेंज, फर्स्ट स्टेप इज व्हेरी इम्पॉर्टंट. आता आपलं नशीब आहे की ते ऑफिस तरी आहे तिथे. ॲटलिस्ट तुम्हाला कोणतरी माणूस येऊन भेटतो आहे, तुम्ही काहीतरी त्याच्याजवळ देताय. आणि कसं आहे की आता आपली IPC म्हणजे इंडियन पेनल कोड पण आता सगळा चेंज झाला आहे, भारतीय न्याय संहिता, राईट, दॅट्स द न्यू वर्ड. तर त्याच्यामध्ये हे नवीन नवीन क्राईम्स, आणि मी पहिल्यापासून म्हणतो की एव्हरी रेग्युलेशन, फॉरगेट टॅक्स लॉ, कुठलाही लॉ इज रिटन टू अ कंटेक्स्ट. सो इफ द कंटेक्स्ट चेंजेस द लॉ शुड ऑल्सो चेंज. नाही तर मग काय होतं, आता सायबर याच्यामध्ये हा मोठा प्रॉब्लेम होता. म्हणजे माझा तो एरिया नाही, पण मी बरंचसं ॲडवाईस कन्सल्टिंग करत असतो की ज्युरिस्डिक्शन कोणाचं. कारण मी जिथं राहतो तिथे ज्युरिस्डिक्शन, कारण का ते सायबर क्राईम इज ऑल इन दी व्हर्च्युअल वर्ल्ड. तर मग पोलीसकडे तुम्ही गेलात आणि तुम्ही पु ल देशपांड्यांनी जर ऐकलं असतील की आम्हाला पॉवर नाही, हे जे त्यांचं आय थिंक म्हैसमध्ये आहे हे, राईट. तर हे जे आम्हाला पॉवर नाही, हे जे आहे की माझं ज्युरिस्डिक्शन नाही आहे, तर मी कशाला त्यात. तर ते एक बेसिकली ते त्यांनी सॉल्व केलं की बाबा तो जो राहणारा, जो कोणी ज्याला कोणाला प्रॉब्लेम झाला आहे, ती व्यक्ती कुठे राहते, दॅट इज द ज्युरिस्डिक्शन. आणि तिथे मग तुम्ही जाऊन तो तुमचा हे आज रजिस्टर तरी करू शकता. हे आधी ते पण नव्हतं. आणि आता जसं डॉक्टर काळे म्हणलं, द थीव्स आर ऑलवेज 2 steps ahead. म्हणजे आपण जसं इथं येऊन संवाद करतो आहे, कुठेतरी कोणतरी बसून आयदर फिजिकली तरी करते किंवा व्हर्च्युअली तरी करते की बाबा हाऊ यू बीट द सिस्टम. कारण का फ्रॉड किंवा ह्याचं सगळं म्हणजे अपूर्वानी तिच्या पुस्तकात लिहिलं आहे, पण आज तुला विचारायचं राहून गेलं, वेळ नाही एवढा. पण चाणक्य जे कौटिल्य होते त्यांनी 2000 वर्षापूर्वी 40 वेगवेगळ्या पद्धतीचे फ्रॉड कसे होऊ शकतील हे लिहून ठेवले तेव्हाच. आणि अजूनसुद्धा ते सगळं व्हॅलिड आहे. म्हणजे वी आर लिंग. सो त्यामुळे त्यांचा प्रश्न होता तुमचा मागे की हॅक करणारे असतील खूप लोक, म्हणजे क्रिमिनल्स यू कांट. ग्रीड ही अशी एक व्हॅल्यू आहे की ती आपल्याबरोबरच आली आणि आपल्याबरोबरच जाणार आहे. जोपर्यंत मनुष्य आहे तोपर्यंत ग्रीड आहे. त्यामुळे अँटी ग्रीड तुम्हाला काय काय सिस्टम्स करता येतील. आता कॅगचा आत्ता एक विषय होता की गव्हर्मेंट सिस्टम्समध्ये ट्रान्सपरन्सी नव्हती, ओपेकनेस होता, किती पैसे काय कोणाला काय. आता काही नाही, जेम्स म्हणून एक हे आहे, पोर्टल आहे, गव्हर्मेंटचं सगळं पर्चेसिंग जे आहे, आणि त्यांना ते रात्रीच होत नाही. यू टू टेक द फर्स्ट स्टेप. पहिली स्टेप होती की बाबा तुमच्या टोटल परचेसच्या 10% यू शूड थ्रू जेम्स. मग ते 10चं 20 झालं, 20चं 30 झालं. आणि कसं होतं, एखादी चांगली सिस्टीम आली की लोक ते फॉलो करणारच, आणि मग जी वाईट सिस्टीम आहे ती रिडंडंट होऊन जाणार. गव्हर्मेंट डझंट हॅव टू इवन अनाऊन्स की बाबा हे आम्ही आता करणार नाही, इट विल डाय इट्स ओन डेथ. त्यामुळे ट्रान्सपरन्सी जेव्हा तुम्ही फिनान्शियल ट्रान्झॅक्शन्समध्ये आणता तेव्हा मग ती ऑनेस्टी ऑटोमॅटिक येते. कारण का ट्रान्सपरन्सी नसेल तर नोबडी इज अकाउंटेबल. कोणतरी विचारेल ना की बाबा हे काय ते काय. सो त्यामुळे इट इज गोइंग टू बी व्हेरी व्हेरी स्लो प्रोसेस. इट्स गोइंग टू बी ओव्हर टाईम, नॉट ओव्हर नाईट. आणि आपल्यालाच ते करायचं सगळ्यांना मिळून. म्हणजे कुठला तो आपला फेमस डायलॉग, एक अकेला मोदी क्या करेगा, असं म्हणतात ना ते. आपल्याला जर $5 ट्रिलियन इकॉनॉमी करायची आहे तर एव्हरीबडी हॅज टू आपल्या खारीचा वाटा आपल्याला तो दिला पाहिजे. विच एवर फील्ड, विच एवर वे यू लुक ॲट इट. सो चाललं आहे, इट विल टेक टाईम, बट येस इट विल सर्टनली बी देअर. येस. लास्ट क्वेश्चन. Thank you for the wonderful lecture, ma'am. My question is with regards to the global minimum tax of 15% on corporates that came about sometimes in 2021, I think.
So instruments like these, how effective are they in terms of reducing tax avoidance and tax evasion in some cases? So, to answer this question, audible? So, the main issue is I don't work in the, I have not studied the global taxes. So, I would be, not capable, or I'm not the right person to comment on your question. Maybe he can Yeah, answer. maybe he can, Yeah, because yeah. he works in the tax. And he's written a But policy. it is so Yeah. म्हणजे आय एम नॉट सेईंग की टॅक्स इज क्लीन किंवा टॅक्स हे काय दुधाने धुतलेले ना, काय म्हणतात ते तांदूळ, सम एक म्हण आहे आपल्या मराठीत. It's not the purest form of प्युअरेस्ट फॉर्म. आता द होल क्रक्स इज ग्लोबल मिनिमम टॅक्स 15% इज टू अवॉइड म्हणजे ते बेस इरोजन अँड प्रॉफिट शिफ्टिंग, बेप्स. दॅट्स अन OECD इनिशिएटिव्ह. आणि आज आपल्याकडे वेगळे रेट्स काय आहेत, कारण टॅक्स हेवन्स आहेत. तर सम टॅक्स हेवन्स आता आय हॅव ॲडवाइज दुबई गव्हर्मेंट. सो ते VAT 5% आणलं त्यांनी, अँड दे आर नाव हॅव्हिंग 9% कॉर्पोरेट टॅक्स. But they say it is corporate tax, but it is basically a business tax. So you as an individual, if you do, then you have to pay 9%. 9% is not global 15%. There's a gap of 6%. So त्यामुळे आता दुबई विल हॅव टू, म्हणजे तिथले जे लोक आहेत, दे हॅव टू स्टील पे दॅट बॅलन्स 6%. ओके. आणि त्याच्यावर कसं फिक्स करायचं, जो पिलर 1, पिलर 2 असं हे दोन त्यांचे इनिशिएटिव्ज आहेत. द होल आयडिया इज, आणि व्हाय इंडिया इज सो, म्हणजे आपण भारताने त्याचं खूप स्वागत केलं आहे, कारण डिजिटल म्हणजे तुमचं जे व्हर्च्युअल वर्ल्ड आहे त्याच्यामध्ये नंबर ऑफ युजर्स कुठे आहेत त्या बेसवर टॅक्स ठरणार आहे. सी द होल आयडिया इन डायरेक्ट टॅक्सेस किंवा तुमच्या इंटरनॅशनल टॅक्समध्ये परमनंट एस्टॅब्लिशमेंट, PE ज्याला आपण म्हणतो, की जिथे ते रेव्हेन्यू जिथे जनरेट होतो तिथे परमनंट एस्टॅब्लिशमेंट त्या कंपनीचा असेल तर तो टॅक्स इथं भरला जाईल. फॉर एक्झाम्पल, हा माझ्याकडे आत्ता आयफोन आहे, राईट. हा आयफोन मी इथे 80,000 रुपयाला देऊन घेतलेला आहे. याच्यावर मी 18% GST भरलेला आहे, जो महाराष्ट्रातल्या कुठल्या तरी एका स्टेटला अर्धा आणि सेंट्रलला अर्धा असा गेलेला आहे, राईट. आता जो प्रॉफिट आहे ह्याच्यामध्ये, या आयफोन बनवण्याच्या प्रॉफिटमध्ये, हा शेवटी फायनली ह्याचं जे पेटंट आहे किंवा याची जी IP आहे, इट इज रिसाइडिंग इन सम आईल ऑफ मान किंवा असं कुठल्या तरी एका टॅक्स हेवनमध्ये. सो ॲपल इज नॉट पेईंग एनी टॅक्स ऑन दॅट प्रॉफिट, कारण आज तो चॅनल तसा आहे. त्यामुळे हे जे सगळं जे चालतं की IP किंवा टेक्नॉलॉजी जी आहे कुठल्या तरी एका टॅक्स हेवनमध्ये ते पार्क करून ठेवतात, आणि फ्रॉड कसे होतात, म्हणजे मी अगेन सावधान करतो आहे, प्लीज डोंट टेक दिस आयडियाज आउट. आणि आम्ही शिकलो फ्रॉड कसा करायचा वगैरे, दॅट्स नॉट द आयडिया. द आयडिया इज टू हॅव एक आपल्याला अवेअरनेस पाहिजे. सो होतं कसं की प्रत्येक कंट्रीमध्ये किती व्हॅलिडी होत जाते ते ट्रॅक करून मग तिथे मग कसं होतं की बिलं लाव, तेवढे खर्चच करू नकोस, हे सगळे तुमचे फ्रॉड एरियामध्ये येत होतो. पण अल्टिमेटली गोल इज की मला टॅक्स कुठलाच भरायचा नाही. आणि मिनिमम अल्टरनेट टॅक्स किंवा मिनिमम टॅक्स जो आहे ग्लोबल टॅक्स, तुम्ही कुठल्याही देशात जा, तुम्हाला 15% हा टॅक्स बसेल. इनफॅक्ट त्याच्यामुळे खूप लाईफ सिम्पल होईल. पण असे काही आता देश, आता आपल्याकडे कसं महाराष्ट्र किंवा गुजरात किंवा या स्टेट्समध्ये कॉम्पिटिशन असते, बघतो ना आपण की ही कंपनी इथं आली, ती तिकडनं पळवली वगैरे वगैरे वगैरे. द होल आयडिया इज टू ब्रिंग कन्झम्पशन टू दॅट एरिया. सो वेन यू ब्रिंग कन्झम्पशन टू दॅट एरिया, सगळ्यांचाच उद्धार होतो. त्यामुळे ग्लोबल मिनिमम टॅक्स हा 15% आला, विच इज अ गुड थिंग फॉर ओव्हरऑल ग्लोब बेसिकली. हे लोकांचं काम कमी होईल, पण ठीक आहे, इट्स ओके, दुसरं काम करतील काहीतरी, फॉरेन्सिक ऑडिटिंग करू काय. ओके. जर कोणाला अजून प्रश्न नसतील तर या, आय एम हॅपी दॅट दर इज अ स्टुडंट देअर. या, लास्ट क्वेश्चन अँड विल वाइंड इट अप. Hello, ma'am. You spoke about financial sixth sense, and it is developed with experience. You also spoke about the accountant who worked for Satyam. He would be quite experienced, but still he could not develop that financial sixth sense. So my question is, how can we develop that financial sixth sense even if we are experienced? See, Rahul was pointing to a fact that the finance students or the accounting students or the people who are pursuing chartered accountancy, they should do the minimum things, vouching, they should
check some of the accounts manually. They should understand how to pass an entry, an effect of an entry to another account. They should see how the bank reconciliation is done. So you have to do these things manually, or sitting with your mentor, understand the implications of a normal accounting entry that you do in your system. So if you try it over some years, if you try these manual techniques while you do the audit, of course, in conjunction with all the softwares that are available to you, you will be able to understand the basics of accounting. And of course, forensic accounting is the next step to the accounting and auditing. So if you are thorough with your basics of accounting, audit, taxation, then it will be easy for you to understand how the frauds are done and how one can go on searching and revealing the fraud. Okay. Thank you, ma'am. सो थँक्यू टू ऑल द ऑडियन्स. अँड मला असं सांगायचं आहे की हे जे पुस्तक आहे डॉक्टर अपूर्वानी लिहिलेलं, आर्थिक गुन्हेगारीचा अंतरंग, हा तुम्ही सगळ्यांनी वाचावं हे पुस्तक. कारण हे केस स्टडीज आहेत आणि हे केस स्टडीज, जसा शेवटचा प्रश्न होता आणि शेवटचं उत्तर होतं की केस स्टडीजमधूनच तुमचा सिक्स्थ सेन्स डेव्हलप होऊ शकतो, तुम्हाला समज वाढू शकते. आणि दॅट इज द मेन आयडिया ऑफ दिस बुक, आय एम शुअर. तर जस्ट यू कॅन सी द बुक, यू कॅन रीड द बुक. आणि तुम्हाला दोघांनाही मनपूर्वक आभार की तुम्ही दोघांनी हा अतिशय उत्तम असा प्रोग्राम कंडक्ट केला. राहुल, थँक्यू फॉर कंडक्टिंग इट. अँड डॉक्टर अपूर्वा, वंडरफुल सेशन. आपण हा कार्यक्रम संपवण्याच्या आधी मी रिक्वेस्ट करते आपले जे डायरेक्टर आहेत PICचे, मिस्टर अभय वैद्य, टू गिव अ टोकन ऑफ ॲप्रिसिएशन टू बोथ ऑफ यू. आय वुड लाईक टू से अ फ्यू थिंग्स. एक तर हा पुणे संवादचा कार्यक्रम खरंच खूपच रंगला. तर व्यासपीठावरच्या सर्व मान्यवरांना याच्याबद्दल धन्यवाद. आणि एवढे सगळे चांगले प्रश्न विचारले गेले ज्याच्यामुळे कार्यक्रम अजून रंगला आणि बरीच नवीन माहिती आली आपल्याकडे. राहुलजी, बहुतेक तुम्ही पुणे इंटरनॅशनल सेंटरचे फाउंडर मेंबर आहात. त्यांच्यापैकी दोघंही पुणे इंटरनॅशनल सेंटरचे मेंबर्स आहेत. आणि या कार्यक्रमाची पार्श्वभूमी म्हणजे काही आठवड्यांपूर्वी डॉक्टर अपूर्वा जोशी आमच्या ऑफिसमध्ये आली आणि आमचे जे व्हाईस प्रेसिडेंट आहेत डॉक्टर विजय केळकर, हू इज द आर्किटेक्ट ऑफ GST, फॉर्मर फायनान्स सेक्रेटरी, फॉर्मर पेट्रोलियम सेक्रेटरी, चेअरमॅन ऑफ द 13th फायनान्स कमिशन, त्यांना अपूर्व भेटली आणि त्यांना तिने हे पुस्तक भेट दिली. आणि 2 दिवसात डॉक्टर केळकरांचा फोन आला की अपूर्वाला आपण पुणे संवादच्या कार्यक्रमाला आमंत्रित करू. आणि डॉक्टर केळकरनीच तुमचं नाव सुचवलं राहुलजी की हा कार्यक्रम राहुल रेणावरकर विल बी इन द चेअर. आणि अगदी योग्य चॉईस होता, कारण की ज्या पद्धतीने तुम्ही हा कार्यक्रम केलात आणि प्रश्न विचारले आणि माहिती दिली त्याच्यामुळे सगळ्यांना खूपच याच्यात शिकायला मिळालं. पुणे इंटरनॅशनल सेंटर ही पॉलिसी रिसर्च थिंक टँक आहे. अध्यक्ष आहेत डॉक्टर रघुनाथ माशेलकर. आणि पुण्याचे बरेच लोक, वेगवेगळ्या क्षेत्रातली दिग्गज मंडळी इथे मेंबर्स आणि ट्रस्टीज आहेत. मी नाव घ्यायला निघालो तर अजून अर्धा तास जाईल. पण एक PICचं वैशिष्ट्य म्हणजे PIC वर्क्स विथ स्टुडंट्स. आणि इथे आपण कार्यक्रम IMDRमध्ये याच्यासाठी केला आहे की एकतर तुम्हा सगळ्यांना एक चांगली माहिती मिळावी आणि PICमध्ये थ्रूआउट द इयर देर आर स्टुडंट इंटर्नशिप्स आणि दीज आर पेड इंटर्नशिप्स. सो यू आर ऑल वेलकम. PIC वर्क्स इन 5 areas. It works in national security, social innovation, science, technology and the innovation ecosystem, energy, environment and climate change, and economic reforms and urbanization. तर या 5 एरियाजमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे रिसर्च आणि पॉलिसी रिकमेंडेशन्स केले जातात. सायबर सिक्युरिटीचा उल्लेख झाला तर इथे PICमध्ये कॉमोडोर आनंद खांडेकर आणि संजय कानविंदे
यांनी बरंच काम केलेलं आहे आणि ते काम आम्हाला पुढे न्यायचं आहे. तर अपूर्व, यू अँड युअर कलिग्स आर मोस्ट वेलकम टू पार्टिसिपेट अँड कॉन्ट्रीब्यूट टू दिस एफर्ट. सोशल इनोव्हेशन तर एक खूप महत्त्वाचा रिसर्च वर्टिकल आहे, जिथे प्रोफेसर अनिल गुप्ता जे IIM अहमदाबादचे आहेत, नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशनचे फाउंडर मेंबर आहेत, डिरेक्टर. ही इज वन ऑफ दी फोर्सेस बिहाइंड द सोशल इनोव्हेशन रिसर्च वर्टिकल ऑफ PIC. मागच्या 3 वर्षात PIC कडनं 2 पुस्तकं आली. एक तर रायझिंग टू द चायना चॅलेंज, आणि हे पुस्तक बेसिकली जेव्हा गलवानचा प्रकार झाला आणि इंडिया चायना रिलेशन्स एवढे खालवले, जेव्हा हा प्रकार झाला मे 2020ला, तेव्हा PIC चर्चा झाली की याच्यावर आपल्याला एक पॉलिसी पेपर लिहायला पाहिजे की व्हॉट शुड बी इंडियाज रिस्पॉन्स. आणि ती चर्चा आणि 15-15 दिवसात जे आमचे झूम कॉल्स व्हायचे, बिकॉज दॅट वॉज ए कोविड पिरियड, ती एवढी खोलात गेली की त्यातनं हे पुस्तक आलं. आणि या पुस्तकाचं सबटायटल खूप महत्त्वाचं आहे, रायझिंग टू द चायना चॅलेंज, सो हाऊ शुड इंडिया डू दॅट. सो इट इज विनिंग थ्रू स्ट्रॅटेजिक पेशन्स अँड इकॉनॉमिक ग्रोथ. आणि म्हणून PIC एक नेहमी म्हटलं जातं की what India needs most is 8% growth, and that should be our national security strategy. आणि या पुस्तकाचे लेखक कोण कोण आहेत तर ॲम्बॅसेडर गौतम बंबावाले, who is India's ambassador to China and Pakistan, डॉक्टर विजय केळकर, डॉक्टर माशेलकर, डॉक्टर गणेश नटराजन, डॉक्टर अजित रानडे जे गोखले इन्स्टिट्यूटचे व्हाईस चान्सलर आहेत, आणि प्रोफेसर अजय शाह. दुसरं एक पुस्तक लिहिलं गेलं, PICचे सगळे मेंबर्स, ट्रस्टीज त्यांनी मिळून हे पुस्तक काढलं, इंडियाज पाथवेज टू सक्सेस विनिंग इन द नेक्स्ट डेकेड. सो व्हॉट शुड बी दी सेक्टर्स इन विच इंडिया शुड रिअली फोकस ऑन ॲज वी अप्रोच द सेंटेनरी ऑफ आर इंडिपेंडन्स. सो दिस इज ऑल्सो ए थॉट प्रोवोकिंग बुक, आणि NR नारायण मूर्ती यांनी फॉरवर्ड दिलं आहे. गुगलवर आपण याचं सर्च केलं तर बरीच माहिती मिळेल. सो वी आर व्हेरी हॅपी टू प्रेझेंट दिस बुक टू आवर स्पीकर्स टुडे. बट बिफोर दॅट आय वॉन्ट टू मेन्शन दॅट अपूर्वनी मयूर जोशी यांचा बराच उल्लेख केला. वी आर व्हेरी फॉर्च्युनेट दॅट ही इज ऑल्सो हिअर इन द प्रोग्राम विथ अस. as you can see, he's a young pioneering persons in forensic accounting in India. आपल्यातल्या आपण जेव्हा ही टर्म ऐकतो, इट इज ऑलमोस्ट द फर्स्ट टाईम फॉर अस टू हिअर, अँड इट इज वी हिअर फोरेन्सिक्स ओनली इन क्रिमिनल केसेस. बट हिअर नाव, बिकॉज देर इज सो मच ऑफ क्राईम इन financial matters, now this is a new term which has come and which is a big area to grow in. So I'm very happy to present this book to our speakers today. Thank you all of you, and we hereby close this event. Thank you everybody.